कार्यक्रमाला गेलेलो आत्ता, तर तिथे जवळपास 55 ते 60 मुली होत्या. सगळ्यांना वाचनाची इतकी छान गोडी लागली आहे. त्यामध्ये एक साक्षी गायकवाड नावाची मुलगी होती, इयत्ता 10वीला आत्ता ती शिकती आहे. मागच्या वेळेला आम्ही 10 पुस्तकं त्यांना भेट दिली होती की ही 10 पुस्तकं तुम्ही महिनाभरात वाचू शकताय, ज्यांना आवड आहे किंवा आहे असं सांगितलं होतं. तर त्यातल्या खेकडा नावाची एक कादंबरी आहे रत्नाकर मतकरी यांची. तर साक्षी गायकवाड ह्या विद्यार्थिनींनी इतकं सुंदर त्याचं वाचन केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे जे काही तिने वाचलेलं आहे ती तिनं सांगितलं कार्यक्रमामध्ये. म्हणजे हे कुठंतरी समाधानकारक आमच्यासाठी होतं की वाचनाची चळवळ आम्ही जी सुरुवात केली आहे ती कुठंतरी हळूहळू मोठ्या स्वरूपात वाढत जात आहे. प्रिसिजन चा बुक क्लब आपण चालवतो. दर रविवारी सकाळी खंदक बागेमध्ये असतं. तर त्याला मागील महिन्यामध्ये म्हणजे मेमध्ये 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि दर रविवारी तिथे अनेक वाचकप्रेमी येतात खंदक बागेमध्ये. आणि वाचन अभियानाच्या एक अर्धा तास आधी आपण वाचन कट्टा हे सुद्धा आपण घेतोय. आजचा दिवस खरंच फार विशेष आहे. आज 6 जून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळासुद्धा आजच्या दिवशी झाला. महाराष्ट्राला एक छत्रपती, नवीन छत्रपती आपल्याला मिळाले होते 6 जूनच्या दिवशी. आणि आजचा दिवस विशेष आमच्यासाठी सुद्धा आहे. आज आपले खास पाहुणे सुनील शिंदखेडे सर आणि स्नेहा शिंदखेडे मॅडम पती पत्नी आज आपल्याला लाभलेले आहेत. संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. अशाच शब्द, विचार आणि संवेदनाच्या एका सुंदर सोहळ्यासाठी आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. आजची संध्याकाळ विशेष आहे कारण आज आपल्या भेटीला येत आहेत शब्दांवर प्रेम करणारी, साहित्याचा ध्यास घेतलेली आणि आयुष्याकडे संवेदनशील नजरेने पाहणारी 2 व्यक्तिमत्व. सोलापूर आकाशवाणीचे माजी निर्देशक श्री सुनील शिंदखेडे आणि सौ स्नेहा शिंदखेडे. मी या दोघांनाही प्रिसिजन फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी नितीन फलटणकर सर यांना दोघांनाही मंचावर घेऊन येण्यासाठी विनंती करते. आजच्या पाहुण्यांचा परिचय. शब्दांशी आयुष्यभर मैत्री जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय सुनील शिंदखेडे सर. पत्रकारिता, आकाशवाणी, कविता, समीक्षा, ललित लेखन आणि व्याख्यानं अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपली स्वतंत्र छाप उमटवलेली आहे. नागपूर तरुण भारतमध्ये संपादक म्हणून कार्य करताना त्यांचा शब्दप्रवास सुरू झाला आणि आकाशवाणीतील 30 वर्षाच्या सेवेतून तो अधिक समृद्ध होत गेला. गंधाक्षरे, गंध कोवळे ऋतू, नवीन काही हे कविता संग्रह, उदकाचा गर्भ, मेघांची पालखी, शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर हे ललित लेखसंग्रह तसेच समीक्षा क्षेत्रातील त्यांचे मोलाचे योगदान मराठी साहित्य विश्वात विशेष मानले जाते. अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविले गेलेले आणि आजही संशोधन, लेखन आणि व्याख्यानातून साहित्य सेवा करणारे ज्येष्ठ साहित्यिक माननीय सुनील शिंदखेडे सर यांचे आपण स्वागत करूयात. मी प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी नितीन फलटणकर सर यांना विनंती करते की त्यांनी श्री सुनील शिंदखेडे सरांचं स्वागत करावं. त्यांच्यासोबतच आज उपस्थित आहेत लेखिका, वक्त्या आणि स्तंभलेखिका आणि त्याचबरोबर निरूपणकार सौ स्नेहा शिंदखेडे. नागपूर विद्यापीठाच्या सुवर्णपदक विजेत्या स्नेहाताईंचे लेखन महाराष्ट्रातील दैनिके, साप्ताहिके आणि नियतकालिकांमधून सातत्याने प्रसिद्ध होत आहे. काळजातले दिवे, तिनेच गगन झेलिएले, आनंदाचा कंद, आहार आणि उपासना आणि
अमृताची अक्षरवेल या पुस्तकातून त्यांनी जीवनातील सकारात्मकतेचा, आध्यात्मिकतेचा आणि मानवी नात्यांचा सुंदर वेध घेतला आहे. व्याख्यानातील लोकप्रिय वक्ता आणि संवेदनशील लेखिका म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. तर मी पुन्हा एकदा नितीन सरांना विनंती करते की त्यांनी सौ स्नेहा शिंदखेडे मॅडम यांचं स्वागत करावं. याचबरोबर आज आपण थोडासा वेगळा प्रयोग करतोय. मुलाखतीबरोबरच काव्यगायनाचाही कार्यक्रम इथे होणार आहे. तर आजच्या काव्यगायनासाठी आपल्याकडे उपस्थित आहेत प्रशांत देशपांडे सर. शब्दांना जेव्हा स्वर लाभतात तेव्हा कविता मनात अधिक खोलवर झिरपत जाते. आजच्या कार्यक्रमात प्रशांत देशपांडे सर यांचे काव्यगायनही आपण अनुभवणार आहोत. तर मी सरांना मंचावर आमंत्रित करते आणि प्रिसिजनचे वाचक दूत श्रीधर खेडगीकर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद दादा. याचबरोबर आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे अभिवाचन. उत्तम अभिवाचन करणारे यश गोसावी आणि ऐश्वर्या हिबारे या दोघांनाही मी मंचावर आमंत्रित करते. लेखन वाचलं जातं तेव्हा ते मनाला भिडतं, पण ते जेव्हा आवाजातून साकार होतं तेव्हा त्याला एक नवी उंची मिळते आणि आज हे उंची देण्याचं काम हे दोघेही करतायत. प्रिसिजन वाचन अभियानात आपलं मनपूर्वक स्वागत. मी पुन्हा एकदा जनसंपर्क अधिकारी नितीन फलटणकर सर यांना विनंती करते की यश गोसावी याचं स्वागत करावं. सर पुन्हा एकदा ऐश्वर्या हिबारे यांचंही स्वागत करावं अशी मी विनंती करते. एक सस्पेन्स आहे, सस्पेन्सच म्हणते माझ्यासाठी ॲक्च्युअल. आजचे मुलाखतकार आहेत आमच्याच परिवारातले श्री माधव देशपांडे सर आणि यांनाही मी मंचावर येण्याची विनंती करते. कायम मंचावरच असतात पण आज आमच्यासाठी वेगळे थोडंसं. धन्यवाद सर. आणि आत्ता यानंतर कार्यक्रमाची सगळी सूत्रे मी माधव देशपांडे सर यांच्याकडे सुपूर्द करते. नमस्कार. पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी प्रिसिजनमध्ये आहे अजूनही, म्हणजे आज फक्त युनिफॉर्म नाही घातला कारण आज मी सुखी सात्विक सोज्वळ माणसाचा सदरा घातलेला आहे. खरं म्हणजे सुनीलजी शिंदखेडे आणि सौ स्नेहाताई सोलापूरकरांना नवीन नाहीत. म्हणजे कणीदार तुपामध्ये बेसनाचे लाडू बनवावेत त्यातला जो स्निग्धता आहे तो यांच्या सहवासात, यांच्या प्रेमात, यांच्याकडून आपल्याला मिळत आलेला आहे. ही स्निग्धता आपण अनुभवलेली आहोत. आकाशवाणीसारख्या सरकारी वृक्ष कार्यालयाला मानवी वर्दळीचं, मानवी संवेदनांचं एक बहरतं केंद्र ज्याने केलं असे सुनीलजी शिंदखेडे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. आणि आपल्या प्रासादिक वाणीतून समोरच्या सगळ्या श्रोत्यांना अध्यात्माच्या एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या स्नेहाताईसुद्धा आपणा सगळ्यांना माहिती आहेत. सुनीलजींनी नागपूर विद्यापीठातून MA MPhilपर्यंत शिक्षण केलं. स्नेहाताईंनी MA BEdपर्यंत शिक्षण केलं. MA आणि BEd या दोन्ही वर्षामध्ये विद्यापीठात त्या प्रथम गोल्ड मेडलिस्ट आहेत.
सुनीलजींनी आपल्या उमेदवारीच्या काळामध्येच नागपूरच्या दैनिक तरुण भारतमध्ये मागो वैद्य त्यावेळेला संपादक होते. त्या काळामध्ये त्यांनी उमेदवारी सुरू केली. नंतर आकाशवाणीमध्ये आणि आकाशवाणीमध्ये जळगाव, औरंगाबाद, तेव्हाचं नाशिक, सोलापूर, मुंबई, पुन्हा सोलापूर असा सगळा प्रवास त्यांनी केला. त्यांच्या पाठोपाठ स्नेहाताईंनीसुद्धा काही काळ शिक्षकी पेशा पण केलेला आहे. ह्या सगळ्या प्रवासामध्ये या दोघांनीही आपल्यासारख्या वाचकांना, रसिकांना भरभरून दिलेलं आहे. आपल्या स्नेहातून, अत्यंत सौजन्यशील वर्तणुकीतून माणसं जोडण्याचं काम या दाम्पत्याने केलं आहे. आणि अशा या दाम्पत्याची मुलाखत पहिल्यांदा, म्हणजे एका साहित्यिक दाम्पत्याची मुलाखत प्रिसिजन वाचन अभियानाच्या या मंचावरती पहिल्यांदा होते आणि ती घेण्याचं भाग्य मला मिळतं आहे. अजून काय हवं आहे? खरं म्हणजे आज मी तसा बदली कामगार आहे. रजनीश जोशींनी मुलाखत घेणं अपेक्षित होतं. त्यांच्या काही अडचणीमुळे ते येऊ शकले नाहीत, म्हणून मी ती भूमिका निभावतो आहे. तितकी चांगली होईल असं नाही, म्हणून मी हा सुखाचा सदरा घातलेला आहे. म्हणजे तो परिणामकारक ठरेल अशी अपेक्षा करूयात. सुनीलजी जेव्हा 7वीत होते तेव्हा त्यांनी पहिल्यांदा पहिली कविता लिहिली. 11वीत असताना मृत्युंजयकार शिवाजी सावंतांची मुलाखत त्यांनी घेतली. म्हणजे या दोन्ही गोष्टींची बीजं तिथं कुठंतरी आसपास सापडत आहेत. आणि तिथून जो सगळा प्रवास सुरू झाला, कॉलेजच्या काळामध्ये MAच्या वर्गामध्ये कुठेतरी सूर जुळले दोघांचेही. ते कुठे जुळले आपण विचारणार आहोत. हा सगळा प्रवास खूपच मोहक आहे. आत्ता परिचय करून देताना सुनीलजींच्या पुस्तकांचा उल्लेख झाला. गंधाक्षरे, गंधकोळ ऋतू, नवीन काही हे कविता संग्रह आणि नंतर अनेक ललित पुस्तकं. पत्रकारितेवरती सुद्धा एक पुस्तक त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. हे सगळं जे झालं त्याची नेमकी सुरुवात कुठे, कशी झाली हे आम्हाला ऐकायला आवडेल. खरं म्हणजे पहिल्यांदा सुनीलजी तुमच्याकडून आम्हाला ऐकायला. नक्कीच. सुरुवातीलाच मी प्रिसिजन फाउंडेशनचे आणि या वाचन अभियानाचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. त्यांना धन्यवाद, कारण या मंचावर त्यांनी निमंत्रित केलेलं आहे आणि पहिल्यांदाच ही जोडी पती पत्नी अशी साहित्यिकांची निमंत्रित केलेली आहे. आणि सोलापूरकर आपल्यासारखे ज्येष्ठ सुहृद सगळे या निमित्ताने आपल्या भेटीगाठी, तोही एक योग या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपल्यालाच धन्यवाद देतो आणि पहिल्या प्रश्नाकडे वळूया. इयत्ता 7वीत पहिली कविता लिहिली असा तुम्ही उल्लेख केला, ते खरंच आहे. खरं कवितेचं बीज जे आहे ना, ते पाठ्यपुस्तकातल्या ज्या कविता आहेत तिथूनच त्याची रुजवण झाली आहे असं मला वाटतं. बरोबर. कारण पाठ्यपुस्तकातल्या कविता या त्यावेळी अशी पद्धत होती की त्या पाठ करून घेतल्या जायच्या, वर्गात मोठ्याने म्हणायच्या. खरं आहे. आणि त्यातनं ही सवय लागली आणि कवितेचा लळा लागला. वा. त्यामुळे पहिल्यांदा मी कविता लिहिली आणि जी पहिली कविता लिहिली ती प्रकाशितही झाली. क्या बात आहे. असं भाग्य फार कमी जणांना असं भाग्य कमी लाभतं. चंद्रपूरचं जे एक गोंडवाना नावाचं साप्ताहिक होतं, त्या साप्ताहिकामध्ये ही कविता प्रकाशित झाली. आज आपल्याला सर्वांना जे माहिती आहे नाव, ज्येष्ठ पत्रकार संपादक सुरेश द्वादशीवार, त्यांचे वडील अप्पाजी द्वादशीवार हे संपादक होते त्या गोंडवाना या साप्ताहिकाचे. आणि त्यांच्याकडे मी ही कविता पाठवून दिली आणि ती प्रकाशित झाली. ही कविता वाचून दाखवण्याचाही मोह मला होतो. वा वा वा. कारण ती आहे सोबत अजूनही माझ्याजवळ. पहिल्या कवितेपासूनच्या सगळ्या कविता संग्रहात आहेत. पहिल्या कवितेची गंमत असते, त्यामुळे ती जरी बाराखडी असली पण त्याच्यात एक गंमत असते, म्हणून ती वाचून दाखवण्याचा. नक्कीच नक्कीच. त्या बालवयामध्ये ज्या भावना असतात त्या भावना कशा असतात, तर त्यावेळी असं वाटलं की धरली लेखणी की थरथर तसे हात, शब्दांनी केली मजवरती मात. वा. लिहायला बसलो कविता की शब्द पडतात अपुरे, नाही नाही ते विचार येतात माझ्या मनी रे. लिहायला बसलो कविता की शाई जाते गोठून,
कोरा राहतो कागद आणि मी जातो उठून. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मग वेळात वेळ काढून लिहायला बसतो कविता, तेव्हाच माझ्या मनाची होते परिपूर्तता. वा वा, अशी ही परिपूर्ती नावाची कविता त्यावेळी लिहिली क्या बात आहे. आणि ती प्रकाशितही झाली. इयत्ता त्यानंतर- सातवीमध्ये, इयत्ता सातवीमध्ये. सातवीतली गोष्ट आहे. आणि आमच्या गावातलं जे वातावरण होतं, घरचं जे वातावरण होतं, हे साहित्याला पोषक असंच होतं. नागपूरपासून 100 किलोमीटरवर ब्रह्मपुरी हे माझं मूळ गाव, ते चंद्रपूर जिल्ह्यात येतं. या गावातलं वातावरण हे सांस्कृतिक वातावरण होतं. व्याख्यानमाला, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणात छान तिथे व्हायचे. आणि लहानपणापासूनच हा एक संस्कार माझ्यावरती झाला. घरातही वडील माझे मुख्याध्यापक होते आणि ते तरुण भारत या दैनिकाचे वार्ताहर होते, पत्रकार होते. माझे 4ही मोठे भाऊ हे कुठे ना कुठे साहित्यिक चळवळींशी जोडलेले होते. त्यामुळे त्या वयामध्ये आमच्या घरी सत्यकथा यायचं. वा, वर्गणीदार माझा भाऊ होता, त्यामुळे मी 10वीतच सत्यकथेचाही वाचक होतो. अच्छा. आणि सत्यकथेतले सगळे कवी, वाचक, साहित्यिक यांचे लेख मी त्या वयामध्ये 10वी 11वीमध्ये असतानाच सत्यकथेकडेही वळलो होतो. क्या बात आहे. आणि वडील पण पत्रकार होते. वडील पत्रकार होते. त्यामुळे ही वाचनाचीही आवड त्या काळात माझ्यामध्ये रुजली. लोकमान्य टिळक वाचनालय हे तिथे होतं आमच्या ब्रह्मपुरीमध्ये. आणि तिथे ज्या ग्रंथपाल होत्या त्या कल्पना काकू अपराजित. म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल नाव, श्रीपाद अपराजित, जे पत्रकार संपादक सकाळ, नंतर महाराष्ट्र टाइम्सचे कार्यकारी संपादक नागपूर आवृत्तीचे म्हणून नुकतेच 2 महिन्यापूर्वी ते निवृत्त झाले. माझा बालमित्रच आहे तो. तर त्या काकूच ग्रंथपाल तिथे. त्यामुळे आणि माझे वडील त्या वाचनालयाचे अध्यक्ष होते. त्या वाचनालयातली पुस्तकं मी संपूर्ण वाचली होती. म्हणजे एक वेळ अशी आली, मी नागपूरला 12वी नंतर ज्या वेळेला आलो तर 12वीपर्यंत मी ब्रह्मपुरीत होतो. ब्रह्मपुरी सोडताना मला त्या काकू असं म्हणाला की अरे सुनील, आता या वाचनालयातली सगळी पुस्तकं तुझी वाचून झालेली आहेत. क्या बात आहे. आता तू नागपूरला चाललास, तुला आणखी तिथे मोठं विश्व लाभणार आहे. त्यामुळे तू तुझं वाचन आता तिथे वाढव आणखी. क्या बात आहे. अशा अनेक वाचनाशी, कवितेशी निगडीत अशा गोष्टी या बालपणात ब्रह्मपुरीच्या वास्तव्यामध्ये मी अनुभवल्या आणि तो संस्कार तिथे रुजला. पोषक असं वातावरण लहानपणापासून मिळालं. आणि कदाचित सुनीलजी ब्रह्मपुरीतून बाहेर पडल्यामुळंच ब्रह्मपुरीचं तापमान नंतर वाढत गेलं, असं काहीतरी झालं. नाही, ब्रह्मपुरीचं तापमान फार पूर्वीपासूनच वाढलं आहे. तापमान, पाऊस आणि थंडी. म्हणजे पाऊससुद्धा झडीचा पाऊस ज्याला म्हणतात, तसा 8-8, 10-10 दिवस तो पाऊस सलग असायचा. अशी झड पावसाची नागपूर आणि त्या सगळ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असते, आजही असते. ऊनसुद्धा तेवढंच तीव्र आहे. आत्ता मी आलोत आम्ही इथे सोलापूरला तर 47.6 या तापमानातून आलो. आणि सोलापूरला आल्यानंतर आपण थंड हवेच्या ठिकाणी आलो असाच अनुभव घेतला. वा वा, असं कोणी म्हटलं तरी आपल्याला थंड वाटायला लागतं. त्यामुळे हे ब्रह्मपुरीतलं एक जे वातावरण होतं ना, ते खरोखर पोषक होतं. आपण जे म्हणताय ते छोटंसंच गाव तालुक्याचं, पण शिक्षणाचं आणि सांस्कृतिक असं केंद्र. तिथे माझ्यामध्ये 10वी 11वी नंतर जो साहित्याचा संस्कार झाला तो आमचे तिथले प्राध्यापक एक राजन जयस्वाल ते होते, प्राध्यापक माधव बावने आणि माझे भाऊ, मोठे भाऊ सतीश शिंदखेडे, या तिघांच्या माध्यमातून. आणि तो संस्कार इतका घट्ट होता की आजही मागे वळून पाहताना मलाही गंमत वाटते. मी 1980 साली जे अकोल्याला साहित्य संमेलन झालं, गोनी दांडेकर त्यावेळी अध्यक्ष होते साहित्य संमेलनाचे. तर घरच्यांनाही माहिती नाही आणि मी साहित्य संमेलनाला निघून गेलो होतो. क्या बात आहे. आमचे प्राध्यापक राजन जयस्वाल होते, त्यांच्यासोबत मी निघालो. आणि ते साहित्य संमेलन, मी पहिलं साहित्य संमेलन 1980 साली ज्यात सहभागी झालो ते अकोल्याचं, ते अजूनही मला आठवतं. अशा अनेक गोष्टी. आपण शिवाजी सावंतांचा उल्लेख केला. मी 11वीला होतो. आमच्या महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाला शिवाजी सावंत पाहुणे म्हणून आले होते आणि त्यांची मुलाखत घेण्याचं मीच ठरवलं. त्यावेळेला मृत्युंजय आलं होतं नुकतंच आणि ते वाचलं होतं. त्यामुळे ते वाचून त्यांच्याशी बोलणं
हा एक खरोखर वेगळा दुग्धशर्करा असा योग होता. त्यांची मुलाखत घेतली मी आणि तीसुद्धा तरुण भारतमध्ये तेव्हा प्रकाशित झाली होती. त्यामुळे हे ब्रह्मपुरीतलं वातावरण छोटंसं गाव पण समृद्ध असं गाव. छोटासा तिथे तलावांचंही गाव आहे ते. त्यामुळे गावात चारही दिशांना तिथे तलाव आहेत. त्यावेळेला ते आमच्या शाळेच्या वाटेवरही तलाव, त्याला कोट तलाव असं म्हणत. तिथे शिंगाड्याचे वेल होते, संपूर्ण आच्छादन शिंगाड्याच्या वेलांचं. होडीतनं ते कोळी लोक तिथे, कोळी बांधव शिंगाडे, पानांच्या खाली शिंगाडे असतात, वर पानं असतात, ते शिंगाडे काढतायत खुडून आणि आपल्या डोंगीमध्ये ठेवतायत, असं ते दृश्य. तर तो तलावसुद्धा आम्हाला त्यावेळी लहानपणी समुद्र वाटायचा. खरंय. आणि संपूर्ण भात शेती, तर हिरवगार सगळीकडे. आता आपण ज्याला धानी रंग म्हणून सगळ्यांना माहिती येतो, पण तो धानी रंग जो आहे, ती हिरवी हिरवी शेतं, वाऱ्यावर छान पीक डोलतंय, असं सगळं ते बघितलं. आणि तो एक वेगळा निसर्ग. फेब्रुवारीपासून साधारणपणे पळस फुललेला सगळीकडे. त्या पळसाच्या फुलांचा एक वेगळा केशरी मोहक असा रंग. हे सगळं वातावरण कवितेला, साहित्याला असं पोषक असं होतं. तुम्ही हे सांगताना सुद्धा आमच्या डोळ्यासमोर ते गाव उभं राहत आहे. इतकं चित्रदर्शी असं ते गाव असणार आहे. व्याख्यानमाला, कवी संमेलनं, बाबासाहेब पुरंदरे, बाबासाहेब ठकार, गोनी दांडेकर, शिवकथाकार विजयराव देशमुख, ही सगळी मंडळी त्या काळात आमच्या गावामध्ये येऊन गेलीत. 7-7 दिवसांच्या व्याख्यानमाला असायच्या त्यांच्या. राम शेवाळकर ते कालिदासांवर बोलायचे, मेघदूतावर बोलायचे, असे अनेक मोठमोठे साहित्यिक तिथे येऊन गेले. कीर्तनं हा एक फार माझ्या मनात रुजलेला असा एक संस्कार आहे. तिथल्या देवस्थानांमध्ये जी कीर्तनं व्हायची, दरवर्षी वर्षातनं ती ठरलेली असायची, कधी कधी व्हायची. मी लहानपणापासून त्या कीर्तनांमध्ये जाऊन बसायचो आणि ती कीर्तनं मला आवडायची. जी तुम्ही लय जी म्हणता ना कुठली, तर कवितेची लय सापडायला या सगळ्या गोष्टींचा निश्चितच फायदा झालेला आहे. वा, क्या बात आहे. म्हणजे हे सगळं ऐकताना सुद्धा आमच्या डोळ्यासमोर सगळं. आणि खरं म्हणजे तिन्ही ऋतू एक्स्ट्रीम, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, आणि त्यातूनच मग ऋतू फळतो, ऋतू फुलतो, ऋतू सोसल्यानंतर ऋतू कळतो, अशी कविता त्यांची आपल्यासमोर आलेली आहे. ऋतू पळतो, ऋतू चळतो, सोसल्यावर सावकाश ऋतू कळतो. क्या बात आहे, ग्रेट. पण नेहमी मला असं वाटतं, तुम्ही नागपूर आणि सोलापूरची तुलना केलीत, सोलापूरला एक ऋतू जास्त आहे तिन्ही ऋतूंपेक्षा, आणि तो ऋतू आहे जिव्हाळा. अरे वा, क्या बात आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि सोलापूरचा जिव्हाळा. आणि हा 12माही ऋतू आहे सोलापुरात. जिव्हाळा हा 4 महिन्यापुरता नसतो, हा 12माही ऋतू आहे. ग्रेट. स्नेहाताई, तुमची सुरुवात कशी झाली? म्हणजे आधी सुनीलजींच्या प्रेमात पडलात की आधी कवितेच्या प्रेमात पडलात? यांचं जसं कुठंतरी एक लहानपणी एक पोषक वातावरण मिळालं आणि मग त्यातून शब्दांचा लढा लागला. तुमचे शब्द तरी इतके प्रासादिक असतात, प्रसंग इतके वर्णनीय असतात, छान तुम्ही केलेले. ह्या सगळ्यांची सुरुवात कशी झाली तुमची? त्याला कारण माझी आई आहे. आई माझी 1961 BA झाली यवतमाळला बाबाजी दाते यांच्या कॉलेजमधून, आणि ती हॉस्टेलला राहून तिने त्या काळी BA केलं. आणि तिला शिकवायला होते राम शेवाळकर, शरदचंद्र टोंगो, राम कापसे, भाऊसाहेब पाटणकर, असे दिग्गज लोकांनी तिला शिकवलं. आणि मुळात तिच्यामध्ये कवितेचं बीज इतकं रुजलं होतं या लोकांनी की ती घरात असताना तुझा स्वयंपाक करताना, कुठलं काही काम करताना, किंवा अचानक पाऊस आला तर श्रावण मासी हर्षमानसी, सगळ्या ती अशा कविताच म्हणत असे. त्यामुळे ती ज्या ज्या कविता म्हणत असे ते कविता समजावून सांगत असे. त्यामुळे ती कवितांची ओढ मला लागली. नंतर मग शिकताना BAला मी ऑनर्स हा मराठी पेपर घेतलेला होता. एकदा तर इंदिराबाई संतांचा संग्रह मिळाला नाही, तर तो पूर्ण संग्रहच लिहून काढला, पूर्णच्या पूर्ण असा. आणि मग कविता वाचताना खूप छान छान काय काय मिळायला लागलं. म्हणजे संजीवनी ह्या माझ्या अत्यंत आवडत्या कवयित्री, त्यांचे थोडेसेच कविता संग्रह उपलब्ध आहेत, पण त्यांची एक कविता आहे पारिजात नावाची. तर त्यांनी असं म्हटलं, असा कसा पारिजात उभा राहे वाटेवरी, असा कसा पारिजात उभा राहे वाटेवरी, पहाटेच्या शुभ वेळी ढाळी आसवांच्या सरी. वा.
तर मला इतकं वाटलं की हो खरंच खूप छान आहे. पण पुढे पुढे जेव्हा अनेक काव्यसंग्रह आणि कविता यांचा अभ्यास करताना लक्षात आलं की बाबा बोरकरांनी याचं उत्तर दिलं आहे. बाबा बोरकर असं म्हणतात, दात्यांचे घेत हात, दात्यांचे घेत हात, हातांनी हाही रीता, सासुऱ्यास निघणाऱ्या कन्येचा सजल पिता. वा वा, क्या बात आहे. असं कवितेत खूप काही सापडलं. नंतर मग आम्ही एम एला, मी एम एला एकत्र फर्स्ट होता. इयरला होती, हे सेकंड इयरला होते. मग मी एम एला सेकंड इयरला असताना यांनी एम फिल केलं, तर यांनी नाधो महानोर हो. हा विषय घेतला. आणि मग काय झालं की तो एम फिलचा जो प्रबंध होता, हे तेव्हा नोकरी करत होते तरुण भारतामध्ये, तर त्यांनी तो लिहायचं ती प्रबंधाची पानं आणि मला म्हणायचं की तू हे मला फेअर करून दे. आता मला नंतर कळलं की हे फेअर बिअर करणं काही नव्हतं बरं का. हेतू कारण वेगळा होता. ते इतकं सुंदर अक्षर आहे त्याचं, त्यांची एकही शुद्ध लेखनाची चूक होत नाही, काहीच नाही, जे लिहितात ते अतिशय सुंदर. ते मी काय फेअर करायचं. पण असं झालं की ते माझ्याकडे आणून द्यायचे कागद आणि मी आपलं ते फेअर करत जायचे. त्यातून मग त्यांच्याकडे खूप पुस्तकांचा तेव्हा संग्रह होता, तर मला एक एक पुस्तक, पहिलं पुस्तक त्यांनी मला मृदगंध इंदिरा संतांचं ललित लेख आणून दिलं. आणि त्याच्यानंतर मग ही कवितेतूनच जी आहे आतमध्ये ती ओळख- मोरपीस घातलेले होते. नाही नाही पण त्याच्यातूनच होत गेली. आणि मग आणखीन काय गंमत आहे माहिती आहे का, आमच्या दोघांचं अक्षर खूप सारखं आहे. क्या बात आहे. अगदी खूपच सारखं अक्षर आहे. म्हणजे तेव्हा काही फोन नव्हते ना, तर मी आमचं लग्न झाल्यानंतर सासरी पत्रच पाठवायचे, अंतर्देशीय किंवा कार्ड वगैरे. मग मला एक दिवस सासूबाईंनी विचारलं, हा तुला लिहून देतो का म्हणे पत्र. मी त्यांना म्हणलं, अहो मी सुद्धा एम ए केलंय मराठीमध्ये, मला सुद्धा लिहिता येतं. म्हणजे मग मला वाटलं की अरे म्हणजे आपण यांच्यासारखंच लिहितो, ज्या अर्थी त्यांना असं वाटतं की हा तुला लिहून देतो का, त्या अर्थी. पण दोघांचं आमचं अक्षरही आणि आजही तसंच आहे, म्हणजे दोघांचं अक्षर सारखं आहे. काय पण ते लेखन स्वतंत्र आहे. हो. विचारही क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे अशी एकूण सुरुवात तुम्ही. हो हो हो, नाही बरोबर आहे. आणि एम एच्या वर्षातलं जे सांगत होते, तर महानोर हा आमच्या दोघांच्या जवळ येण्यातला एक मोठा दुवा आहे, हे फार. आणि त्यांच्याशी नंतर आमचं इतकं सख्य वाढलं पुढच्या काळामध्ये, जळगावला आकाशवाणीत असताना. तर महानोर हा आमचा अगदी जीवाभावाचा असा हृदयातला एक कप्पा आहे. दोघांना त्यामुळे एकत्र आणण्यामध्ये महानोरांचा एकत्र खूप मोठा आणण्यामध्ये वाटा आहे. आहे. म्हणजे यातली गंमत तर इतकी आहे, ती महानोरांनाही माहिती होती, आम्ही सांगितली होती त्यांना. त्यावेळी काय झालं की लग्नानंतर साड्या वेगवेगळ्या नव्या घेणं वगैरे जे चालतं, म्हणजे साड्याच नेसत होते मी तेव्हा, म्हणून तर साड्या घेणं असायचं. हिच्या साड्यांना कवींची नावं होती. वा ही बालकवी साडी, ही महानोर साडी. वा. तर महानोरांना फार आश्चर्य वाटलं. अरे म्हणे इतके कवी बघितले मी, पण असा तुझ्यासारखा बघितला नाही, की साडीलाही माझं नाव दिलं. त्यांनाही आश्चर्य वाटलं आणि ते सांगायचे ठिकठिकाणी. तर आता अशी एक गंमत होती. हो. पण महानोर हा सर्वार्थाने अतिशय जिव्हाळ्याचा. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधण्याला चांदणे लखडू न जावे. गुंतलेले प्राण हे रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे. मी असा आनंदुनी बेहोश होता, शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे. अशासारख्या कविता, लयीतल्या कविता. आत्ता आपण पाऊस अनुभवला, पावसाने आज छान हजेरी लावली. उद्या 7 जून पाऊस आता सुरू होईल इथून. पण महानोर असाच त्यांचा एक वेगळा रंग आहे, एक वेगळा ढंग आहे. अशाच ते म्हणतात- महानोरांच्या कविता तुम्ही असेच म्हणत असताना जळगावमध्ये संध्याकाळी पाऊस आला आणि त्या पावसात महानोर दारामध्ये हजर झाले. खरं आहे. तो प्रसंग काय आहे नेमका? पाऊस आला आणि तो पाऊस आपला नाचून नाचून दमला आणि दारावरची बेल वाजली, म्हणून मी दार उघडलं तर साक्षात महानोर. आणि ते म्हणाले, दादा म्हणाले की मी इकडूनच जात होतो, म्हटलं की चला यांच्याकडे जावं थोडं. आणि ते आले आणि त्यांना एवढा बहर आला की मग आईच्या त्यांच्या ओव्या म्हणून दाखवल्या खूप साऱ्या. त्याच्यानंतर ते कसे घडले, त्यांनी अनेक कविता
किती वाजले, काय वाजले, कशाचं भान नाही. आणि ती म्हणजे कवी असं कविता घरात उतरली. आणि खरंच आहे, म्हणूनच ती कविता आमच्या जगण्यात आली, कारण अशी माणसं भेटली आम्हाला वेळोवेळी. क्या बात आहे, क्या बात. म्हणजे अशा दिग्गज लोकांचा सहवास या दोघांनाही लाभला. सुनीलजी, डॉक्टर व्ही व्ही कोलते असतील किंवा द.बी. कुलकर्णी असतील, राम शेवाळकर तर तुमच्या गंधाक्षरेच्या प्रकाशना त्यांच्याच हस्ते प्रकाशन झालं. अशी अनेक दिग्गज माणसं. आणि खरं म्हणजे या सगळ्यांमध्ये कुठेच साम्य नाही. विचार वेगळे आहेत, पद्धती वेगळ्या आहेत सगळ्या. यांचा काय अनुभव आहे या सगळ्या दिग्गज लोकांचा? फार मोठी मोठी माणसं माझ्या भाग्याने, आमच्या दोघांच्या भाग्याने आम्हाला लाभली. नागपूरमधल्या वास्तव्यामध्ये साधारण 1980ला मी नागपुरात आलो. तरुण भारतमध्ये उमेदवारी सुरू केली. मागो वैद्य तेव्हा संपादक होते आणि मी अगदी पोरसौदा असाच होतो. 12वी नंतर नागपुरात आलो होतो आणि त्यांच्याजवळ हट्ट केला होता मी की मला तरुण भारतात काम करायचंच आहे. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, अतिशय किडकिडीत असा छोटासा कोवळा मुलगा आपल्यासमोर आणि हट्ट करतो आहे. आणि ते ओळखत होते, घरी वडिलांनाही ओळखत होते, आम्हाला ओळखत होते. ते म्हणाले, अरे हे कष्टाचं काम आहे, इथे तू आत्तापासून येऊन काही उपयोग नाही. अतिशय कष्टप्रद असं काम आहे, रात्रपाळ्या असतात आणि तुझं शिक्षणही पूर्ण झालेलं नाही आहे. तर तू असं कर, तू शिक्षण घे, ग्रॅज्युएट हो आणि मग ये. तरी मी हट्ट धरला, माझा हे का कायम होता. मग शेवटी त्यांनी कार्यकारी संपादक तेव्हा दी.भा. घुमरे हे होते, मामासाहेब घुमरे, त्यांच्याकडे मला पाठवलं. बघा म्हणे, हा फार हट्ट करतो आहे. आणि नंतर मग त्या दोघांमध्ये जी काय चर्चा झाली त्यातनं मला त्यांनी सांगितलं की तू ये, तुझी तयारी आहे. तर मी त्यांना म्हटलं होतं की मी इथेच राहून ग्रॅज्युएशन करीन पूर्ण आणि इथेही काम करीन. त्याप्रमाणे सकाळी धरमपेठ महाविद्यालयामध्ये BAला मी ॲडमिशन घेतली आणि रात्रपाळीला तरुण भारतात उमेदवारी सुरू झाली. सर्वात पहिल्यांदा मुद्रित शोधन म्हणजे प्रूफ रिडिंग इथून सुरुवात केली. त्या काळात ते खेळ जुळणं त्या पद्धतीचे सगळं होतं आणि ते मुद्रित शोधनाचं काम सुरू झालं. नंतर लगेच दुसऱ्याच वर्षी उपसंपादक म्हणून मला हे झालं, प्रमोशन मिळालं आणि उपसंपादक म्हणून मी काम करायला लागलो. तरुण भारतातल्या त्या काळातले तर खूप किस्से आहेत, आठवणी आहेत. आपल्याला वेळ कमी पडेल, पण एक ठळक 2-4 आपण जी सांगितली दिग्गज मंडळी, तर त्यांच्याबद्दल मला सांगायला आवडेल नक्कीच. या सगळ्या लोकांचं सख्य, त्यांचा सहवास, त्यांचं साहचर्य, यातनं लेखक माझ्यातला कवी हा घडत गेला, वाचनाला दिशा मिळत गेली. म्हणजे या सगळ्यांच्या सहवासाचा जो संस्कार आहे हा संस्कार समृद्ध करत गेला. राम शेवाळकरांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं, पहिल्या माझ्या कविता संग्रहाचं 97 साली, गंधाक्षरेचं. साहित्य संघात मी नेहमी वेगवेगळे कार्यक्रमही करायचो उमेदवारीच्या त्या काळामध्ये. तर एका कवी संमेलनाचं संचालन जे आम्ही केलं त्याला नारायण सुर्वे अध्यक्ष होते त्यावेळी आणि कवी अनिल त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. क्या बात आहे. कवी अनिलांची तिथे नागपुरात भेट व्हायची, त्यांचं दर्शन व्हायचं. मोठमोठी माणसं सगळी. सुरेश भट यांच्या हस्ते कविता लेखनाचं पहिलं पारितोषिक मला मिळालं आणि भटांशी ओळख झाली. वा. ग्रेस हे पुढे मॉरिस कॉलेजमध्ये ते मराठीचे प्राध्यापक होते आणि मी MAला विद्यापीठात तिथे प्रवेश घेतला होता. तर आमचे पेपर्स MAचे ग्रेसकडे तपासायला जायचे. अरे वा. त्याला खूप मोल आहे, म्हणजे त्या खरंच आहे. मार्कांना. खरंच आहे. आणि ग्रेस यांच्याशी माझी वेगळ्याच प्रकारची एक जवळीक निर्माण झाली. मी तरुण भारतात रात्रपाळीत ज्यावेळी काम करायचो तेव्हा त्यांचा माझा परिचय वाढत गेला, अगदी एकेरी सुनील अशी हाक मारण्यापर्यंत तो. तर रात्री त्यांचा रात्रपाळीत मला फोन यायचा आणि फोनवर ते मुक्तपणे बोलत असायचे. आणि मला असं लक्षात आलं पहिल्या 1-2 फोननंतर की हे काही साधं बोलणं नाही आहे, ते काही मला म्हणून फोन करत नाही आहेत, त्यांनाच बोलायचं आहे. आणि ते जे बोलायचं आहे ते मी टिपून घ्यायला लागलो, त्याच्या नोट्स घ्यायला लागलो आणि त्यातनं अतिशय सुरेख असे ललितबंध तयार झालेले आहेत असं लक्षात आलं. आणि विशेष म्हणजे ग्रेस त्या काळामध्ये तरुण भारतात सदर चालवायचे. त्यांचं मितवा, चर्चबेल हे सगळी ही सदरं होती आणि तरुण भारतातल्या रविवार पुरवणीत त्यावेळेला प्रसिद्ध होत होती. तर असे ग्रेस, एलकुंचवार हे मला BAला असताना शिकवायला होते.
एलकुंचवारांनी ते इंग्लिशचे प्राध्यापक, माझं बी एला इंग्लिश लिटरेचर होतं, शेक्सपियर त्यांनी शिकवला. त्यामुळे एलकुंचवारांशी आमचं मित्रमंडळ जे होतं त्यात संजय आर्वीकर, प्रफुल्ल शिलेदार हे माझे मित्र. तर आम्ही एलकुंचवारांच्या घरचे कधी झालो हे आम्हालाही कळलं नाही. एलकुंचवारांच्या घरचे झाल्यानंतर तिथे एक वेगळी पर्वणी आम्हाला लाभली. त्यांच्याकडे त्यावेळेला वाडा चिरेबंदी हे नाटक नुकतंच स्टेज होणार होतं. वाडासाठी सगळी कलाकार मंडळी मुंबईहून यायची, विजयाबाई यायच्या, सगळे कलावंत यायचे. मग त्यांच्या भेटीगाठी सरांकडे ते येणार असले की ते बोलवून घ्यायचे आणि मग आमच्या भेटीगाठी पण व्हायच्या. विजय तेंडुलकरांचं नाट्यवाचन एलकुंचवारांच्या घरी आम्ही असं समोर बसून ऐकलं आहे. विजय तेंडुलकरांनी सायकलवाला नावाचं त्यांचं एक नाटक त्या ठिकाणी वाचलं होतं, साभिनय अशा पद्धतीचं. तर ही अशी सगळी मंडळी. आणि एलकुंचवारांचं त्यांनी आक्रोश या चित्रपटात कामही केलं आहे. तर त्यावेळेला नागपुरात फार गंमत असायची. एलकुंचवार हे फार स्टायलिश, आपल्यापैकी सगळ्यांना इथे बऱ्याच जणांना माहिती आहेत एलकुंचवार. अतिशय स्टायलिश. ते कॉलेजमध्ये जायचे तर जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट किंवा असा बुश शर्ट असायचा त्यांचा, अशा वेशात ते जायचे. अतिशय उमदे आणि छान व्यक्तिमत्व असलेले. तर त्या आक्रोश ज्यावेळेला तिथे चित्रपटगृहामध्ये लागला त्यावेळेला ते पडद्यावर दिसले की महेश महेश म्हणून लोक रसिक जे आहेत प्रेक्षक ते जोरात विद्यार्थीच असायचे. तुडुंब भरलेलं थिएटर आणि त्यांचे विद्यार्थीच असायचे. पण तेंडुलकर आपल्या एलकुंचवारांच्या घरी डॉक्टर श्रीराम लागू, विजयाबाई या सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि एक छान वातावरण झालं. आणखी 2 गोष्टी फक्त मी सांगतो नागपुरातल्या वास्तव्यातलं. एक म्हणजे वामनराव चोरघडे हे कथाकार, जुन्या पिढीतले, त्यांच्या कथा फार प्रसिद्ध. तर तरुण भारतात त्यावेळेला अशी पद्धत होती, मागो वैद्यांनीच ती पठडी अशी घालून दिली होती की उमेदीचे जे काम करणारे होते त्यांच्यावर एक संस्कार व्हावा लेखनाचा, वाचनाचा, या दृष्टीने ते वेगवेगळ्या साहित्यिकांकडे आम्हाला डिक्टेशनला पाठवायचे. तर वामनराव चोरघडेंच्या घरी मी नेहमी डिक्टेशनला जायचो आणि दुपारची वेळ असायची, जेवण विश्रांती झाल्यानंतर ते शतपावली घालत त्या छोट्याशा खोलीमध्ये कथा सांगायचे. आपण ज्याला एकटाकी म्हणतो लिहिताना, तशी ती एकटाकी सांगायचे, मी लिहून घ्यायचो. आणि अगदी थोड्या वेळामध्ये 1 तास 1.5 तासामध्ये एक कथा पूर्ण व्हायची. कुठेही थांबणं नाही. क्या बात आहे. वाक्यांमधले अल्पविराम, स्वल्पविराम, पूर्णविराम असोत, उद्गारवाचक, प्रश्नार्थक हे आणि संवाद त्या कथेतले, हे सगळं मला आश्चर्य असं वाटायचं की लेखक कथा हाताने न लिहिता सांगू कसा काय शकतो. खरं आहे. म्हणजे लिहून तर मी घेत होतो, पण कथा सांगणं हे फार कठीण काम असतं. ज्यांना माहिती आहे आपल्याला सर्वांना की डिक्टेशन ही पद्धत फार वेगळी असते. तर त्यांच्या त्या कथा सांगण्यातनं कथेचं बीज कुठेतरी रुजलं. डॉक्टर V.B. कोलते जे नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि महानुभाव संशोधक, त्यांचं आत्मचरित्रही मी लिहून घेतलं. त्यांच्याकडे मला डिक्टेशनला जाण्याची संधी मिळाली. तर ही अशी सगळी मोठी माणसं त्या काळामध्ये अनुभवायला मिळाली. भाऊसाहेब कोलते, V.B. कोलतेंचा तर एक अनुभव सांगण्यासारखा असा आहे की आपण भाषाशुद्धी किंवा व्याकरणशुद्धी म्हणतो, तर त्यावेळी महाराष्ट्रात एक अशी चळवळ त्यांनी सुरू केली होती की जुन्या पद्धतीचं जे व्याकरण होतं त्याच्यामध्ये अनुस्वार असायचे प्रत्येक शब्दावर, ते गरजेचे नसायचे. ते आपण वाचताना कुठेही त्या अनुस्वाराचा उल्लेख म्हणजे वाचताना करायचं, उच्चार करायचो नाही. याला अनुच्चारित अनुस्वार असं म्हटलं जातं. तर या अनुच्चारित अनुस्वारांचं शुद्ध लेखनात, व्याकरणात काय काम आहे, हे विनाकारण आहेत, अशी भाऊसाहेबांची भूमिका होती. आणि त्यासाठी त्यांनी मोर्चे काढले, आंदोलनं केली आणि नागपूरच्या रस्त्यांवर ते स्वतः त्या मोर्चांचं प्रतिनिधित्व करत होते. बापरे. आज आपल्याला भाषा विषयाकडे बघताना आणि भाषेसाठी जी भांडणं होतात, संघर्ष होतात किंवा वाद होतात, हे पाहताना आपल्याला असं लक्षात येतं की अनुच्चारित अनुस्वारांसाठी मराठीतल्या एका मोठ्या संशोधकांनी कसा लढा दिला, हे फार मजेदार असं आहे. खरं आहे, खरं आहे. अशी ही सगळी तोलामोलाची माणसं त्या काळामध्ये नागपुरात अनुभवायला मिळाली. तरुण भारतातसुद्धा मागो वैद्य, दिभा घुमरे, माडखोलकरांचे जावई चंद्रशेखर फडणीस हे संपादक होते. दत्तोपंत ठेंगडींचे बंधू ना बा ठेंगडी
हे उत्तम ललित लेखक हे संपादक होते. या सगळ्या संपादकांच्या हाताखाली आणि त्यांच्यासोबत काम करताना खूप अनुभवायला मिळालं. म्हणजे माझी तरुण भारतातली उमेदवारी ते तरुण भारत सोडेपर्यंत 91 साली माझ्यातही इतका परिणाम झाला की मी दिवाळी अंकांचं संपादन मला करायला मिळालं तरुण भारतामध्ये. आणि विशेष म्हणजे मला अग्रलेखही लिहायला मिळाला त्या काळात इतक्या तरुण वयात. वा. GA कुलकर्णी गेल्यानंतर मामासाहेब घुमरे म्हणाले की तरुणांना GNबद्दल काय वाटतं हे आपण जाणून घेऊ आणि सुनील आता तुम्ही लिहा हा अग्रलेख. म्हणून GA नावाची दंतकथा हा अग्रलेख मी त्यावेळी लिहिला होता. तो खूप वाखाणला गेला. विशेष म्हणजे ललित मासिकांनी GNवरती जो विशेषांक नंतर काढला त्यात या अग्रलेखाचा अंश त्यांनी समाविष्ट करून घेतला होता. आणखी वेगळी दाद काय पाहिजे. क्या बात आहे, क्या ग्रेट. स्नेहातही असाच स्नेह या सगळ्या लोकांचा, त्यातल्या त्यात डॉक्टर द.व्ही. कुलकर्णी खूप मोठे समीक्षक, ते तुमचे गुरु आणि ती जणू तुम्ही त्यांच्या मानसकन्याच होतात. हो, खरंच. त्यांचा काय अनुभव, त्यांचं बोलणं इतकं ठसठशीत असायचं की ते काय एकूण अनुभव काय? सगळं माझ्या पूर्ण आयुष्यावर प्रभाव हा डॉक्टर द.व्ही. कुलकर्णी सरांचा राहिलेला आहे. मी 21 वर्षाची होते जेव्हा MA पार्ट 1ला प्रवेश घेतला तेव्हा. त्यानंतर 50 ओलांडल्यानंतरसुद्धा त्यांचा सहवास हा मला मिळाला. पहिले दिवशी जेव्हा आम्ही वर्गामध्ये गेलो तेव्हा त्यांनी कसं काय कोण जाणे मलाच उठवलं वर्गामध्ये आणि मला म्हणाले की गुरु हा शब्द लिहून दाखव. तर मग मी लिहून दाखवला. लिहून दाखवल्यावर त्यांना असं वाटलं की हिने रू दीर्घ काढला. कारण कोणी रू दीर्घ आहे हे कोणाला माहीतच नसतं की रू हा एकच आहे, रू हा दीर्घ. तो दीर्घ काढला. तर ते म्हणाले की अरे तू हे सगळं बरोबर कसं काय केलंस. तेव्हा मी म्हटलं की सर मला हे BAला मी शिकले. ते म्हटले कोणी शिकवलं. मी म्हटलं डॉक्टर शिगू देशपांडे सरांनी शिकवलं. तर ते म्हणाले की हां तो माझाच विद्यार्थी म्हणून तुला हे सगळं. पण पहिला तास जसा लक्षात तसं ते शेवटचा 1 तास घ्यायचे MAला आणि तेव्हा सांगायचे की तुम्ही जे हे शिकलात ते तुम्ही पैशासाठी किंवा नोकरी करण्यासाठी नाही शिकलात. तर हे जे शिक्षण आहे ते तुम्ही जगण्यात कसा उपयोग कराल त्याचा याच्यासाठी शिकला आहात हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसार जे आहे ते तुम्ही वागा. त्यांनी अनेक गोष्टी आमच्या मनामध्ये ठसवल्या. ते म्हणाले की स्नेहप्रभा प्रधान यांचं जे आत्मचरित्र आहे त्याचं पहिलं वाक्य असं आहे की अमुक एक घटना माझ्या आयुष्यात कधीच घडणार नाही असे राव काय किंवा रंग काय यांनी कुणीही म्हणू नये. आणि हे वाक्य ते पुन्हा पुन्हा आम्हाला सांगायचे. तर त्यांच्याही आयुष्यात नंतर अनेक असे प्रसंग आले पण ते कसे ताठ उभे राहिले ते सुद्धा आम्ही पाहिलं. म्हणजे इच्छांचा ढिगारा नको, इच्छांची संघटना ही पाहिजे. लौकिकाची सारी दारं बंद झाल्यावरच पारलौकिकाचं दार जे आहे ते उघडत असतं. त्यांचे अनेक गोष्टी ज्या आहेत की भाषिक संवेदनशीलता पाहिजे हे त्यांनी आम्हाला शिकवलं. की आपला जो भाषिक संवेदनशीलता नसते म्हणजे एखादं गाणं किंवा कविता आपण जर ऐकली तर आपल्या कानाला कळेल पण मनाला कळेल का. मनाला नाही कळणार जर भाषिक संवेदनशीलता. म्हणजे एखादी सामाजिक कविता असेल ती बुद्धीला कळेल पण त्यातली रसिकता आपल्याला अनुभवता येईल का. नाही. एखादे काही जलपीडित, रोगपीडित, भूकंप पीडित असे आकडे आपल्याला कळतील पण वेदना आपल्याला कळेल का. ही जी गोष्ट आहे ती म्हणून ते नेहमी म्हणायचे तुम्ही भाषिक कुपोषण करू नका. भाषिक हे कुपोषण होतं. आस्वाद जो घ्यायचा आहे तो स्वमुक्त होऊन घ्यायचा आहे. तुम्ही स्वच्या पिंजऱ्यात अडकता आणि वाचन करता तर हे चुकीचं आहे. स्वमुक्ततेचा आकाश जर तुम्हाला गवसेल तरच तुम्हाला काहीतरी वाचता आलं पाहिजे. वाचताना आपण वाचनातूर असलं पाहिजे. जीवापाड असं वाचन केलं पाहिजे. ग्रंथ हा तान्हुला असतो. तो आपलं ग्रंथ वात्सल्य जे आहे ते जागं करत असतो असं त्यांनी सांगितलं. आणि पुस्तकांचं ते सांगतीलच की काय. द.व्ही. हे फार अफलातून असं व्यक्तिमत्व होतं. खरंच आमचे सर होते आणि अनेक गोष्टी त्यांच्याकडून आम्ही शिकलो दोघंही. आणि वाचनाचा आणि पुस्तकांचा हा वाचन अभियान आहे त्यामुळे पुस्तकांबद्दल बोलताना पुस्तकं आपल्या सर्वांचा अनुभव आहे की एकदा पुस्तकाला पाय फुटले
की ते पुन्हा परत येईल असं आपल्याला सांगता येत नाही. दभींकडे गेल्यानंतर दभी सरांकडे त्यांच्या पुस्तकांच्या अलमाऱ्यांवर 2 पाट्या होत्या लावलेल्या. त्या फार वेगळ्या पाट्या होत्या. तर त्या सांगतो मी तुम्हाला काय आहेत त्या. त्यांच्याकडे ज्या 2 पाट्या होत्या त्यातली एक पाटी अशी होती, तुम्ही दुसऱ्यांच्या घरातले देव उसने मागता का, अशी एक पाटी होती. पुस्तकांच्या कपाटावरची पाटी. क्या बात आहे. दुसऱ्यांच्या घरचे देव तुम्ही उसने मागता का, अशी एक पाटी होती. आणि दुसरी त्याहून अफलातून होती, तुम्ही दुसऱ्यांची अंतर्वस्त्र घालता का. अंतर्वस्त्र ही खाजगी आहेत, देव हे पवित्र आहेत, ते उसने मागत नाहीत. पुस्तकं तशीच खाजगी आणि पवित्र आहेत, वा. त्यामुळे ती मागू नयेत. क्या बात. हा जो एक संदेश त्या 2 पाट्यांमधून ते द्यायचे, कोणाची हिंमत होती त्यांच्याकडे पुस्तक मागण्याची. शक्यच नाही. म्हणलं असं कसं सर, आपण द्यायला पाहिजेत ना पण पुस्तकं. आपल्या विद्यार्थ्यांना मात्र ते पुस्तकं द्यायचे. द्यायचं. आणि फक्त ते एक रजिस्टर, मलाही नेहमी म्हणायचं की एक रजिस्टर कर, त्याच्या मागे लिह कोणाला पुस्तक दिलं, कोणत्या वेळेला दिलं, कोणत्या तारखेला दिलं, आणि त्याच्यावर त्याची सही घे. नाही हो सर, कशी काय याची हे घेणार आहे. त्यांचा नेहमी आग्रह असायचा की सगळे जेवढे महाराष्ट्रात नियतकालिकं निघतात त्या सगळ्याची वर्गणी भरायची आणि ते सगळे नियतकालिकं घरी आलेच पाहिजेत. मी म्हटलं अहो सर, ते एवढे मोठे नियतकालिकं येऊन पडतात घरी, ते काही वाचन होत नाही, काही नाही. मग टेन्शन येतं ते सगळं बघून. मग ते म्हणायचे मला माझ्या माहेरच्या नावाने, म्हणजे छाया हे माझं माहेरचं नाव होतं, ते म्हणायचे बरं का छायाबाई, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काही फळं अशी असतात, म्हणजे जांभुळासारखं फळ आहे ते आपण पूर्ण खातो, बोर असतं तर ते आपण पूर्ण खातो, पेरूच्या आपण 2 फोडी खातो, चिक्कूच्या कधी आपण 3 फोडी खातो, पण कलिंगडाची एकच फोड आपण खातो. तर काही पदार्थ असे लेख असतात नियतकालिकले की सगळेच्या सगळे वाचायचे नसतात, पण आपली इच्छा, आपली आवड जी आहे ती निवडायची, ते लेख वाचायचे, त्याच्या नोट्स काढायच्या, हे सगळं त्यांना अभिप्रेत असायचं. म्हणून वाचनासाठी त्यांनी आम्हाला नेहमी प्रवृत्त केलं. आणि त्यांना नेहमी असं वाटायचं की आपल्या सगळ्या विद्यार्थी जे आहेत त्यांची पुस्तकं निघाली पाहिजेत, अशी एक खूप कळकळ त्यांना असायची की पुस्तकं. आणि जेव्हा त्यांचा वाढदिवस असायचा त्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या विद्यार्थ्यांची पुस्तकं ही प्रकाशित झाली पाहिजेत असं. म्हणजे मला माझं जे पहिलं पुस्तक निघालं काळजातले दिवे, तर मला एक असा अनुभव आला की जेव्हा एखादी पहिलटकरीण असते गर्भार आणि ती माहेरी जाते तेव्हा पिता तिची किती काळजी घेतो ममतेनी वगैरे, तसं माझ्या पहिल्या पुस्तकाची काळजी घेतली त्यांनी. वा वा वा. तशी ती प्रूफ स्वतः तपासली, त्या प्रकाशकांना बोलवून घेतलं आणि ते म्हणाले, प्रस्तावना लिहिली त्याला, आणि ते म्हणाले की आता हे जे नातवंड माझं येईल ते अंगा खांद्यावर खेळवायला मला खूप आवडेल. ग्रेट. असं सरांनी म्हटलेलं होतं. आणि ते नेहमी म्हणायचे, म्हणलं नाही हो सर, काय पुस्तक काढायचं, आम्ही तर असं साधंसुधंच लिहितो. म्हणायचं तसं नाही, कात्रणं जेव्हा आपल्याजवळ असतात तेव्हा ती आपल्याला खूप आपली वाटतात आणि त्याच्याबद्दल आपल्याला खूप ममत्व असतं. पण जेव्हा ती पुस्तकाचा गणवेश धारण करून समाजाच्या शाळेत जातात, क्या बात आहे. वा वा वा. तेव्हा कळतं की ती खरोखरच पास होण्याच्या लायकीची आहेत, नापास होण्याच्या लायकीची आहेत, की पहिला नंबर येण्याच्या लायकीची आहेत. आणि मग तुम्ही ठरवा की मग पुढचं अपत्य जन्माला घालायचं की नाही घालायचं. वा वा वा. खूपच वेगळा विचार एकदम. पुन्हा एकदा सुनीलजींच्या कवितेकडे येतो. जसं सुरुवातीला मी म्हणालो की सुनीलजींची कविता ही जन्माला येतानाच स्वतःचा एक नाद घेऊन येते, स्वतःची एक लय घेऊन जन्माला येते. आता ही बघा ना, श्रावणातले रिमझिम गाणे हिरवी हिरवी नक्षी झाले, ओंजळीतल्या मुग्ध कळ्यांचे हिरवे हिरवे पक्षी झाले, डोळ्यांमधले मेघ जांभळे झुलता झुलता झाले झाड, त्या झाडांवर थव्या थव्याने हिरवे राघू गाणे गात. श्रावणातले रिमझिम गाणे सूरतयांचा हिरवा हिरवा, वयात आले ऊन तरीही हवा हवासा हिरवा शिरवा. म्हणजे ते जन्माला येतानाच असं एक नाद, एक लय घेऊन येत असते. गंधाक्षरे आणि गंधकोळ ह्याच्यामध्ये 12 वर्षाचा अंतर आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला विचारणार आहे, पण तत्पूर्वी मी प्रशांतजींना विनंती करणार आहे.
त्यांची एक कविता आपण ऐकूयात प्रशांतजींकडून आणि मग तुमच्या उत्तराकडे वळूयात. शब्द शब्द आतला सखे तुझ्या मनातला, शब्द शब्द आतला सखे तुझ्या मनातला, सोड मौन छेड धून, सोड मौन छेड धून, सोड मौन छेड धून, वसंत आज पातला, शब्द शब्द आतला सखे तुझ्या मनातला, भ्रमर कळीस सांगतो धुंद आज होनी, भ्रमर कळीस सांगतो धुंद आज होनी, श्वास घे श्वास घे श्वास घे, श्वास घे श्वास दे, गंध चैत्रातला, शब्द शब्द आतला, शब्द शब्द आतला सखे तुझ्या मनातला, चांदण्या उन्हातया सोबतीस मोगरा, चांदण्या उन्हातया सोबतीस मोगरा, सोबतीस मोगरा, चांदण्या उन्हातया सोबतीस मोगरा, वाऱ्याच्या स्पर्शाने, वाऱ्याच्या स्पर्शाने ऋतुराज मातला, शब्द शब्द आतला सखे तुझ्या मनातला, झंकारत सूर सात स्पंदने लयीत गात, झंकारत सूर सात स्पंदने लयीत गात, कंद
मनातला सोड मौन छेड धून सोड मौन सोड मौन छेड धून सोड मौन छेड धून वसंत आज बादला शब्द शब्द हातला सखे तुझ्या मनातला वा वा, क्या बात आहे. तर मी विचारत होतो की गंधाक्षर आणि गंध कोवळे ऋतू या दोन्हीमध्ये जवळपास 12 वर्षाचं अंतर आहे. मधल्या काळात कवितेचा बहर चालू असेलच, पण तो पुस्तक रूपात नाही आला. नाही, बरोबर आहे. कवितेचा बहर सुरूच होता, पण शेवटी पुस्तकांचे योग असतात. पुस्तक कधी येणार, कसं येणार, हा एक शेवटी योगाचाच भाग आहे. कुंडली असते पुस्तकाची. कुंडली पुस्तकाची. त्यामुळे हे अंतर असेल, पण कविता सातत्याने सुरू होती. आणि विशेष असं की माझी कविता बहरत राहिली आणि तिला तशी दाद देणारे रसिक आणि तशी दाद देणारी नियतकालिकं, दिवाळी अंक हेही मिळाले. म्हणजे अगदी त्या सुरुवातीच्या काळामध्येच मौजमध्ये माझी कविता यायला लागली आणि मलाही खूप मनस्वी असा आनंद झाला तेव्हा. त्यावेळी श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे मौजचे दिवाळी अंकाचे संपादन करायचे आणि त्यांची पत्रं यायची आणि त्या पत्रांमध्ये पण फार मार्मिक अशी काही टिपणं असायची. कवितेतल्या शब्दांवरती काही भाष्य असायचं, हा शब्द असा हवा, असा नको वगैरे, अशा दुरुस्त्यासुद्धा ते सुचवायचे. आणि मग ते दोघांच्या आमच्या संवादातनं तशी दुरुस्ती करून ती कविता प्रकाशित व्हायची, असं सुद्धा व्हायचं. आजच्यासारखी परिस्थिती नव्हती. एकदम कवी असा अवतीर्ण होतो तशासारखी नव्हती. कवितेचा एक रियाज असतो, जसा संगीताचा रियाज असतो, खरंय खरंय, तसा कवितेचाही रियाज वा असतो. वा वा. त्या कवी आपण म्हणालात तसं सुरेश भट असू देत, म्हणजे सुरेश भटांच्या अनेक कविता जी गीतं झाली, तर मला लहानपणापासून अशी सवय होती की लय जी आहे ना, ते लयीकडे मी फार लवकर आकर्षित झालो आणि मला लयीतल्या कविता फार आवडतात. छंदोबद्ध कविता, म्हणजे अनिलांचा मुक्त छंद जो आहे तोही मी लिहून बघितला आणि लिहितोही, पण लयीतल्या कवितेने मला बांधून ठेवलं. वा. त्यामुळे ही लयीतली कविता मला तेव्हापासून आवडते. मौज असेल, अनुष्टुप असेल, कविता रती या वेगवेगळ्या नियतकालिकातनं मी लिहित राहिलो आणि कविता बहरत राहिली. वा. पण आकाशवाणीच्या नोकरीमुळे सारख्या बदल्या व्हायच्या आणि या बदल्यांच्या काळामध्ये पुस्तक प्रकाशन हा प्रकार काहीसा थोडा मागे पडला असेल. तर औरंगाबादला असताना 1997 साली माझा पहिला कविता संग्रह आला गंधाक्षरे नावाचा. कीर्ती प्रकाशनने तो प्रकाशित केला आणि तो रसिकांपर्यंत पोहोचला. फार छान स्वागत झालं त्याचं. आज त्याच्या प्रतीसुद्धा उपलब्ध नाही आहेत फारशा. आणि त्याच्यानंतर 2009 हे वर्ष उजाडावं लागलं. गंध कोवळे ऋतू हा कविता संग्रह यायला. त्यावेळी मी सोलापुरात होतो. प्रकाशन तेच होतं, कीर्ती प्रकाशन, पण सोलापुरातल्या वास्तव्यामध्ये हा गंध कोवळे ऋतू हा प्रकाशित झाला. गंध या संवेदनाचंही मला एक थोडं वेड आहे. त्यामुळे माझ्या शीर्षकांमध्ये आणि कवितेतसुद्धा गंध ही संवेदना फार मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते. गंध कोवळे ऋतू, गंधाक्षरे ही. तर गंध कोवळे ऋतूमध्ये सुद्धा बऱ्यापैकी कविता संकलित केलेल्या आहेत आणि त्या प्रकाशित झाल्या आहेत. आता हे दोन्ही संग्रह आल्यानंतर सुद्धा कविता भरपूर आहेत आणि प्रकाशनाची वाट पाहत आहेत. पण हा योग अजून यायचा आहे. त्यामुळे पुस्तकाची एक कुंडली आणि तो योग हा आणि तो येत असतो. सोलापुरातच यावा, याच कार्यक्रमात प्रकाशन करावं यासारखं आणखीन काय. नक्की नक्की.
स्नेहाताई, तुम्ही कविता आवडते तुम्हाला, पण अर्थात. कविता लिहिण्याच्या भानगडीत कधी पडला नाही. नाही. तुमच्या लिखाणाचा सगळा माणूस हा केंद्रबिंदू आहे. म्हणजे त्याची सुखदुःख, त्याचं यश अपयश, त्याचं रडणं जगणं जे काही असेल ते सगळं तुमच्या लिखाणामध्ये आलंय. ललितबंध हा तसा सोपा प्रकार नाही असं दवींनी पण दवी सर सांगितलेलं आहे. म्हणालेत. त्यात आत्ताच उल्लेख झाला की काळजातले दिवे, त्याच्या जरा जन्माच्या कळा आम्हाला पुन्हा ऐकायच्या. तर काळजातले दिवे म्हणजे आमची ज्या बदल्या झाल्या 6-7 ठिकाणी, आणि असं व्हायचं की तिथे आम्ही खूप माणसं जोडायचो. अगदी म्हणजे कसं व्हायचं की घरातल्या बाईपासून, इस्त्रीवाला भाजीवाल्यापासून तिथले जे कवी आहेत, तिथले जे मोठे मोठे लेखक आहेत, त्या सगळ्यांशी परिचय असा दाट व्हायचा. आणि एक दिवस अचानक हे ऑफिसमधून घरी यायचे आणि म्हणायचे आपली बदली झाली, की मग इतकं सगळं आभाळच कोसळल्यासारखं वाटायचं की आता हा सगळा गोतावळा सोडून आपल्याला जायचं म्हणजे काय. सगळे शेजाऱ्यापाजाऱ्यांना आता सांगायचं तरी कसं की आमची बदली झाली, आम्ही जाणार. हे असं सारखं अनुभवता असं झालं की माणसं हा एक नेहमीसाठी असा एक केंद्रबिंदू राहिला की तिथली माणसं, त्यांचं. मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईंवर सुद्धा इतकी व्यक्तिचित्र लिहिली की काही विचारायची सोय नाही. आणि आम्ही नाशिकला जेव्हा होतो तेव्हा नाशिकला पुस्तक भिशी असायची आमची एक, आणि दर महिन्याला आम्ही पुस्तकं घ्यायचो आणि त्या पुस्तकांवर चर्चा करायचो. त्या पुस्तकांवर चर्चा करताना अनेक विचार मनामध्ये जे आहेत ते रुजले. आणि नेहमी माझं असं व्हायचं की पाटी पुसून पहिल्यापासून एका गावाला जायचं म्हणजे तिथलं सगळं बंद करायचं आणि दुसऱ्या गावाला जायचं. पण कसं असतं, जसं इंदिराबाई संत या माझ्या अतिशय आवडत्या कवयित्री, आणि योगायोगाने त्यांचा आणि माझा पत्रव्यवहारही झाला. कारण एकदा एका दिवाळी अंकात मी त्यांच्या कवितेला बेट असं म्हटलं होतं की इंदिरा संतांची कविता ही एका बेटासारखी आहे, आणि त्यांना ते खूप आवडलं. त्यानंतर जो पत्रव्यवहार सुरूच झाला आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगून ठेवली की तू शिकली आहेस तर एक गोष्ट लक्षात ठेव, डोळस वाटेवरून चाललेली आंधळ्यांची माळ असं मी बायकांना बघते, तशी तू होऊ नकोस. असा त्यांनी एक लिहिलं की जे काय आपल्याला अनुभवायला आपली संवेदनशीलता जपून. म्हणून आणखीन एक गोष्ट सांगितली होती की काटेसावरीचं झाड असतं ना, ते काटेसावरीचं म्हणजे त्या उडत्या म्हाताऱ्या नसतात का, त्या उडतात. ते काटेसावरीचं झाडाचं काय असतं की त्याचं जे बीज आहे ते खाली पडता येत नाही, कारण खाली जर पडलं तर तिथे पाणी नसतं, कारण काटेसावरीचं झाड सगळं पाणी शोषून घेतं जमिनीतलं. त्याच्यामुळे असं होतं की तिथे नवीन झाड उगवतं. तर झाडाची युक्ती असते की त्या उडत्या म्हाताऱ्या दूरपर्यंत जाव्यात आणि तिथे झाडं उगवावीत. वा वा वा. असं त्याची झाडाची युक्ती असते. तर त्या नेहमी म्हणायच्या की असं आहे की ही जी उडत्या म्हाताऱ्या असतात ना, त्यातला एकच म्हातारी पकडायची आणि ती आपल्या लेखनात आणायची. वा वा. आणि ती माणसं जी आहेत, तर असं माणसांचं वेड लागलं. आणि अशी माणसं जी आली त्यांच्याबद्दल काय व्हायचं की रोज सकाळी यांना घाई असायची ऑफिसची, तर ते असायचंच माझं नेहमीचं राया तुमची घाई, तर अगदी नेहमी असायचं. पण मी हे दाढी करताना काही दुसरं वाचताना बोलत जायचं, मी वाचलेली पुस्तकं, मी वाचलेली माणसं. आणि मग त्यांनी मला निघताना ऑफिसमधून निघायच्या वेळेस सांगतो, आता मी येईपर्यंत संध्याकाळी सगळा लेख तयार झाला पाहिजे, याचं लिहून ठेव. आणि मग अशी ती माणसं लिहून काढली आणि त्यातलेच मग तयार झाले ते काळजातले दिवे, क्या बात की आहे, ज्यांचा क्या बात. प्रकाश हा चिरंतन आहे, त्यांना वा, वा. कधी विस्मरण नाही आहे, तो विस्मरणाचा अंधार होऊच शकत नाही. अशी सगळी माणसं आयुष्यात आली. वा वा. आत्ता ज्या ज्या पुस्तकांचा उल्लेख होतोय ना, ती सगळी पुस्तकं खाली विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आणि आत्ता जसं स्नेहाताईने सांगितलं, उसनं सरांनी सांगितलं की उसनं मागण्यापेक्षा विकत घेतलेले चांगलं. त्याचा अनुभव नक्की घ्या. सुनीलजी, जशा अनेक मोठ्या दिग्गज व्यक्तिमत्वांचा सहवास तुम्हाला मिळाला, त्यांच्याशी संवाद साधता आला, त्यातलं एक महत्त्वाचं नाव आहे गोनी दांडेकर. आणि त्यांच्यावरती एक तुम्ही छान लेख लिहिलेला आहे. त्यांच्या सहवासाबद्दल आम्हाला काही ऐकायला आवडेल नक्की. हो, व्याख्यानमालांच्या निमित्तानं जी दिग्गज मंडळी आमच्या गावात ब्रह्मपुरीला येऊन गेली, त्या सगळ्यांशी अतिशय जवळून ओळख होणं, संबंध निर्माण होणं, आणि ते पुढे अनेक वर्ष पुढे काळ
तो संबंध टिकून राहणं हे अनुभवाला आलं. त्यामुळे ही सगळी मंडळी खूप घरचीच झालीत असं म्हटलं तरी वावगं नाही. म्हणजे गोनी दांडेकर व्याख्यानमालेला ब्रह्मपुरी लावले ते आमच्या घरीच मुक्कामाला होते. आणि माझं शाळकरी वय त्यामुळे मी जसा सुरुवातीला उल्लेख केला की वाचनालयातली पुस्तकं वाचली होती, तर नाथ माधवांपासून ना. स. इनामदार, गोनी दांडेकर, वि. स. खांडेकर, फडके, ही सगळी साहित्यिक मंडळी ही सगळी वाचून झाली होती. शिवाजी सावंत आणि पुभा भावेंसारखं, म्हणजे त्या वयात 17व्या वर्षासारखी पुभा भावेंची कथासुद्धा वाचली होती 9वी 10वीमध्ये असताना. तर या वाचनामुळे पण एक तो जो संस्कार झालेला होता, तर ज्यांना आपण वाचलं आहे, ज्यांची पुस्तकं आपल्याकडे आहेत, अशी मंडळी आपल्या गावात येतात, आपल्या घरी येतात, हे फार अप्रूप होतं. आणि हे भाग्यही फार थोड्यांनाच लाभतं, तशासारखं ते लाभलं. तर गोनी दांडेकरांचा आठवडाभर घरी मुक्काम होता आणि त्यांची दिनचर्या हा एक फार कुतूहलाचा असा विषय होता. आणि फार छान ते सकाळी लवकर उठून स्नान करायचे आणि त्यांची दिनचर्या सुरू व्हायची. त्यांचे नित्याचे जे श्लोक आहेत, त्यांचं जे आह्निक आहे, त्या पद्धतीने ते करायचे आणि नंतर लिहायचे. वा. तिथेसुद्धा त्यांनी लेखनात सुटी नाही घेतली. लेखक जो असतो ते रोजनिशी का होईना रात्री सगळी दिवस संपल्यानंतर आपल्या डायरीत काहीतरी लिहायचं आजच्या दिवसाचं. ते लिहिल्याशिवाय पूर्णता नाही दिवसाची. हे शिकण्यासारखं आहे. तर हे असे संस्कार या सगळ्या मंडळींकडून मिळाले. आणि गोनी दांडेकरांना त्यांच्या मुक्कामामध्ये त्यांना काय हवं नको हे बघणं हे माझं काम, घरातला त्यावेळेचा छोटा म्हणून. तर हे कामही मी केलं त्यावेळी. आणि त्यांच्या सहसावरतीच तुम्ही एक छान लेख लिहिलेला आहे. उदकाचा गर्भ नावाचा माझा एक ललित लेख संग्रह प्रकाशित झाला पुढे. त्या उदकाचा गर्भमध्ये मी ही आठवण लिहिलेली आहे गोनी दांडेकरांच्या वास्तव्याची. त्या उदकाचा गर्भचं पण एक सांगण्यासारखं आहे. म्हणजे पुस्तकांचा योग आणि भाग्य कसं असतं. नाशिकच्या आमच्या मुक्कामामध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं, उदकाचा गर्भ. मला त्यावेळी असं वाटलं की एलकुंचवार सरांना बोलवावं आपण पुस्तक प्रकाशनासाठी, पण धाडसही होत नव्हतं. येतील का सर इतक्या लांबून नाशिकला? ही 2004मधली गोष्ट आहे. व्यस्तता खूप असायची त्यांची. मग त्यांना भीतभीतच फोन केला एकदा की सर असं असं आहे, ललित लेखांचं माझं पुस्तक आहे आणि आपण प्रकाशित करायला यावं असं वाटतं. ते म्हणाले येतो. त्यांच्या त्या पहिल्या फोनवरच्या येतो नि मलाच धक्का बसला. त्यांनी निमंत्रण स्वीकारलं, पण लगेच त्यांचं पुढचं वाक्य जे होतं ते चकित करणारं होतं आणखी. ते म्हणाले मी येतो, पण मी तुझ्या पुस्तकावर बोलणार नाही. पुस्तक प्रकाशनात ज्या लेखकाच्या पुस्तकाचं प्रकाशन आपण करणार आहोत, आपल्या हस्ते होणार आहे, त्या पुस्तकावर आपण बोलणार नाही हे सांगण्याचंही त्यांचं फार धाडस. तर म्हटलं ठीक आहे, नका बोलू, तुम्हाला जे बोलायचं ते तुम्ही बोला. ते आले आणि त्या प्रकाशनाचे अध्यक्ष होते प्रकाशन सोहळ्याचे यशवंत पाठक, आणि एलकुंचवार सरांच्या हस्ते ते प्रकाशन झालं. एलकुंचवार सरांनी त्या कार्यक्रमामध्ये जे भाषण केलं तासभर, ते भाषण ललित लेखनाबद्दलचं होतं. वा. ललित लेखन कसं असावं, ललित म्हणजे काय, अशा स्वरूपाचं ते भाषण होतं. ते आम्ही त्याचं रेकॉर्डिंग केलं होतं आणि नागपूरला ते परत गेल्यानंतर त्यांनी मला फोन करून सांगितलं माझं भाषण मला जसंच्या तसं लिहून पाठव, ट्रान्स्क्राईब करून. मी आकाशवाणीत स्टुडिओमध्ये ते सगळं रेकॉर्डिंग गेलं आणि ते काही दिवस ते लिहून काढलं पूर्ण आणि त्यांना ते पाठवलं. मौजतर्फे त्यांचा जो मौन राग नावाचा लेखसंग्रह पुढे प्रकाशित झाला. त्या मौन रागमध्ये परिशिष्ट म्हणून हे भाषण त्यांनी प्रकाशित केलेलं आहे, राग ललित या नावाने. आणि शेवटी तळटीपही जोडलेली आहे, या तारखेला सुनील शिंदखेडे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी केलेले भाषण. अरे वा, आणखीन काय हवं आहे? म्हटलं तुम्ही माझ्या पुस्तकावर बोलला नाहीत, यापेक्षा हे जे काही बोललात आणि ही जी काही एक मला मिळालेली पावती आहे ही फार मोठी आहे. वा. तर अशा प्रकारचे काही अनुभव
यातनं आले खरंय. आणि गोनी दांडेकरांच्या वरचा तो लेख आहे तो या उदकाचा गर्भामध्ये आहे. यश आपण ते गोसावी ऐकूयात. गोपाळ निळकंठ उपाख्य आप्पासाहेब दांडेकर 75 वर्षांचे झाले हे कळलं तेव्हा मला काय वाटलं सांगू. वाटलं चमकदार झऱ्याला अन गडकोटांवरील हिरव्या मखमालीला कधी वय असतं का. आप्पा तरी याहून काय वेगळे आहेत. झऱ्यासारखं पवित्र प्रसन्न अन सतेज असं त्यांचं पारदर्शी आयुष्य. हिरव्या मखमालीनं सजलेल्या गडकोटांनी तर अजाणतेपणीच त्यांना वेड लावलेलं. वाटलं आत्तासुद्धा हा म्हणता आप्पा एखाद्या गडाचा सुळका चढून वर जातील आणि लावण्यमय भवताल डोळाभर न्याहाळून खाली परतल्यावर म्हणतील, देवानं आपल्याला दृष्टी दिली याचे आज सार्थक झाले बघा. आप्पा म्हणजे चैतन्याचा खळाळ. आप्पांसारखा श्रीमंत साहित्यिक मराठीत दुसरा नसावा. नसावा नव्हे, नाहीच. ही श्रीमंती अनुभवांची. लहानपणीच घर सुटले, मग सुरू झाली मुक्त आणि निरपेक्ष भटकंती. या भटकंतीतच ते गाडगे बाबांच्या सानिध्यात आले. कीर्तन करू लागले. संघाशी परिचित होऊन संघ प्रचारक झाले. जीवनाचे वैविध्य त्यांनी अनुभवले. माणसे जोडली, प्रदेश न्याहाळला. जिथे गेले तिथे आपल्या सोज्वळ वर्तनाचा ठसा उमटवला. वयाची 30 उलटेपर्यंत आप्पांनी अक्षरही लिहिले नव्हते आणि नंतर जे लिहिले ते वाङ्मय म्हणून गणले गेले. सर्वसामान्य माणसाचे निकष आप्पांना लागूच पडत नाहीत. एका माणसाने छानदिष्टपणा करावा तरी किती. आप्पांचे छंद पाहिले की आपण चकित होतो. ते उत्कृष्ट छायाचित्रकार आहेत, जाणते रत्नकार आहेत. त्यांनी मोजका शस्त्रसंग्रह केला आहे. त्यांच्या नाणेसंग्रहात चामड्याची, शिशाची, सोन्याची, चांदीची, तांब्याची, मिश्र धातूंची अशी विविध नाणी आहेत. शिवराय या शिवकालीन नाण्याचा उपयोग कोल्हे कुत्रे चावल्यास उगाळून द्यायला होतो याचे त्यांना ज्ञान आहे. नोटांचा खरे खोटेपणा पडताळून पाहण्यासाठी उपयोगात आणले जाणारे फ्लॅश मशीन ते कुशलतेने फुलांच्या निरीक्षणासाठी वापरतात. ते उत्तम मूर्तीसंग्राहक आहेत. त्यांना अत्तरांचा राजस छंद आहे. शिवाजी महाराजांचे पदचिन्ह, हाताचा ठसा आणि अस्थिशेष या वस्तू आपल्याजवळ असल्याने आपण श्रीमंत आहोत असे ते म्हणतात. खरोखरीच आप्पा श्रीमंत आहेत. त्यांच्या छानदिष्टपणानंच त्यांना ही श्रीमंती दिली. आप्पांनी व्याख्यान दौऱ्यांच्या निमित्तानेही महाराष्ट्र पालथा घातला. लहानपणाच्या ज्या आठवणी माझ्या मनात लख्ख आहेत त्यापैकी आप्पांचं आमच्या छोट्याशा गावातील व्याख्यान आणि आमच्या घरी त्यांनी केलेला मुक्काम ही एक. माझे बंधू व्याख्यानमालेचे संयोजक होते. दरवर्षी नामवंत वक्त्याला बोलवायचे हे ठरलेले. गोनी दांडेकरांसाठी त्यांचे काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. एके सकाळी दांडेकरांचं होकाराचं पत्र येऊन पडलं आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. पत्रकं, निमंत्रणं याची तयारी सुरू झाली. एकीकडे 1.5 महिना पत्रव्यवहार सुरू होता. आप्पांच्या पथ्यपाण्याची यादीच त्यांच्या कन्येने वीणा देव यांनी एका पत्रात धाडली होती. या पत्रव्यवहारानं एक केलं. आप्पांचं व्यक्तिमत्व मनात आकारू लागलं. आणि एके दिवशी आप्पा येऊन पोहोचले. स्वच्छ शुभ्र धोतर, शुभ्र कुर्ता, शिवाजींचे स्मरण व्हावे अशी राखलेली काळी कुळकुळीत दाढी. आप्पांची कांती सतेज, डोळ्यात विलक्षण तेज, चमक. ते आले तेव्हा परके वाटलेच नाहीत. घरच्या साऱ्यांशी एकरूप झाले. माडीवर त्यांची व्यवस्था केलेली. त्यांना लागेल ती वस्तू नेऊन देण्याचे काम मी स्वीकारले. माडीचा तो खडबडीत जिना चढून जाताना गड चढून शिवाजी महाराजांच्या भेटीस आपण जात आहोत असा विचार माझ्या बालमनात येईल. मला त्यांच्याशी बोलायचे होते पण धाडस होईना. त्यांनीच आणले असावे. मोठ्याने म्हणाले, हां बोला राजे. आणि मला धीर आला. बोलून गेलो. तुमची सगळी पुस्तकं वाचलीत, खूप आवडली. आप्पांनी शब्दात नेमके पकडले. सगळी वाचलीत. प्रश्नातील खोज कळली आणि वाचलेल्या पुस्तकांची नावे घेऊ लागलो. तेव्हा शाब्बास म्हणून कौतुक केले. आप्पांची व्याख्यानं खूप रंगली.
ते परत जाणार म्हणून मन खट्टू झाले. 4 दिवस घर कसं चैतन्याने भरलेलं. आप्पांचा दिवस पहाटे 5ला सुरू होई. व्यायाम, स्नान, ईशस्मरण करून ते तयार होत तेव्हा त्यांच्या मुद्रेवरील भाव बघून मन तवाने होई. त्या दिवसांच्या आठवणी आत्तासुद्धा मनाला प्रसन्नता देतात. उदकाचा गर्भ या ललित संग्रहातून हा उतारा. वा, क्या बात आहे. नाही, आप्पांचं वर्णन हे आप्पांना शोभेल असंच ते शब्दबद्ध झालेलं आहे. स्नेहाताई, तुमच्याकडे येतोय. अनेक पुस्तकांच्या अर्पणपत्रिका वाचल्यात, पण तुमच्या एका पुस्तकाची अर्पणपत्रिका अत्यंत वेगळी आहे. अमृताची अक्षरवेल या पुस्तकाची अर्पणपत्रिका बघा. रंग, रस, रूप, स्पर्श, गंध या संवेदनांनी समृद्ध करणाऱ्या ऐश्वर्यवती वसुंधरेस अर्पण, अशी ती अर्पणपत्रिका आहे. म्हणजे हा अर्पणपत्रिकेमध्येच इतकं काही सामावलेलं आहे. आणि लताताई भिशेकरांची त्याला खूप छान प्रस्तावना. या पुस्तकामध्ये सुद्धा सगळं पुन्हा माणूस हाच केंद्रबिंदू आहे. त्याच्याविषयी आम्हाला ऐकायला मिळेल. साप्ताहिक विवेकमध्ये लेख लिहिले होते ते, आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते खूप लोकप्रिय ठरले. आणि झालं असं असतं की एखादा जो वाचक असतो तो ग्रंथाकडून जेवढं घेत असतो तेवढंच त्या ग्रंथाला देतही असतं, आणि मग तेच त्याला इतरांनाही द्यावंसं वाटतं. तर त्या प्रकारे हे सगळे जे लेख आहेत त्याच्यामध्ये ओव्या, गझल, रुबाई, कविता असं सगळं आहे. आणि अर्पणपत्रिकेचं तुम्ही म्हणालात ना, तर कसं आहे की नादो महानोरांच्या एका कविता संग्रहाची प्रस्तावना अर्पणपत्रिका अशी आहे की प्रिय सुलोचना, निसर्गात जरी झाडाच्या आधारानं वेल वाढत असली तरी आपल्या 45 वर्षाच्या सहजीवनात वेलीच्या आधारानं झाड जगलं, वा वा वा, क्या आणि बात आहे. वाढलं, आणि हे अघटित घडलं ते तुझ्यामुळे, त्यामुळे हा संग्रह तुलाच. अशा अनेक अर्पणपत्रिका सुंदर. आणि ही वसुंधरा आपली अशी आहे की मानवाच्या अस्तित्वा इतकी आदिम संबंध जो आहे तो आपला मातीशी, मातीतूनच आपण जन्माला आलो, मातीतच जे आहे ते विलीन होणार आहोत. त्यामुळे वसुंधरेवर माझं अतिशय प्रेम आहे. आणि म्हणून नेहमी मला असं वाटतं की रामायणातला एक हृद्य असा प्रसंग आहे की सीतेनी भूमातेला, म्हणजे आपल्या आईला प्रार्थना केलेली आहे की हे आई, आता तू मला कुशीत घे. त्या क्षणाचे अनेक साक्षीदार, त्यात स्वतः श्रीरामही. आणि ही तिने प्रार्थना करता क्षणी असं झालं की जमीन दुभंगली आणि तिथून सिंहासन बाहेर आलं, आणि भूमातेने आपल्या प्रिय पुत्रीला सीतेला कुशीत घेतलं आणि ती गडप झाली. उत्तर प्रदेशातली ही एक लोककथा आहे बरं का. आणि ती गेली. या सगळ्याचे साक्षीदार असणारे श्रीराम डोळ्याचं पातं लवतं न लवतं तेवढ्यात हा प्रसंग घडला, आणि ते धावत गेले, हे सीते, हे सीते, हे सीते म्हणत म्हणत. पण तिला त्यांच्या हाती आले ते तिचे केस, आणि त्या केसांच्याच पुढे झाल्या दुर्वा. अशी एक लोककथा आहे. ही कथा वाचली तेव्हा वाटलं की काय बुद्धी आहे आणि काय आहे. म्हणजे ज्या सीतेच्या आयुष्यामध्ये सतत दाह आहे, विटंबना आहे, ती कशी काय इतकी गारवा देणारी, आणि ती कशी काय इतकी कंटकवनी मुलांचं पालन पोषण, सतत तिचा 10 तोंडाच्या रावणाशी संघर्ष, नंतर समाज रावणाशी तिचा संघर्ष. आणि असं असताना ही कारण भूमातेची लेक आहे, हो असं आहे. आणि त्यामुळे सहनशीलता हा गुण तिच्याजवळ आहे, आणि म्हणूनच तिच्या केसांच्या दुर्वा झाल्या असतील असं असेल. म्हणजे मातीचं हे अतिशय आकर्षण असल्यामुळे त्यातून ती अर्पणपत्रिका जी आहे ती तिला. आणि माझ्या काळजातल्या दिव्याचं पण ती जी अर्पणपत्रिका ती आहे, मौनाकार कृतज्ञते तुझं तुलाच, अशी ती आहे. आणि या अमृताची अक्षरवेलमध्ये माझा जो ओव्यांचा अभ्यास आहे, कारण जसं पु ल देशपांडे असं म्हणाले की त्या 100-150 वर्षापूर्वी जात्यावर बसून ओव्या गाणाऱ्या पीठ दळताना ओव्या ज्या गायला, त्या स्त्रिया व्यास आणि वाल्मिकी यांच्या विद्यापीठात शिकल्या. त्याच्यामुळे त्यांचं जे शिक्षण आहे ते तुमचं शिक्षण त्याच्यापुढे काहीच नाही आहे, असं जे म्हटलं आहे ना. तो ओव्यांचा अभ्यास करताना वेगवेगळ्या ओव्या मला एक सापडल्या. त्यातला एक
फक्त एकच ओवी जी आहे ती सांगते की पांडुरंग धावत धावत एक दिवशी सकाळी आले. म्हणजे त्या बायकांना पांडुरंग आणि रुक्मिणी आपल्याबरोबरच त्यांनी आपल्या जीवनातच त्यांना सामावून घेतलेलं होतं. त्यामुळे धावत धावत आले चंद्रभागेवरून. तर रुक्मिणीबाई कमरेवर हात घेऊन उभ्या आहेत आणि त्यांनी विचारलं की देवा शेला कशानं भिजला. विचारला प्रश्न, आता बायकोचा प्रश्न आहे नवऱ्याला, देवा शेला कशानं भिजला. आता तर खरं तर बोलून टाकणं भागच आहे, तिच्याशी कुठे खोटं बोलणार आहे. त्यामुळे होतो राती तुळशीच्या शेजेला. मग ती म्हणाली मनात, रुक्मिणी म्हणते पण ती मनात म्हणते, देवा कधी उन्हाळा येईल, तुळसाबाईंचं दारी सरपण होईल. मग हे तुळशीला कळतं की असं म्हटलेलं आहे. तुळस म्हणे, मग तुळस म्हणे मी वाळून जाईन, माझ्या पांडुरंगाच्या हृदयीचा हार मी होईन. अतिशय सुंदर अशा त्या ओव्या त्या पुस्तकामध्ये, इतक्या ओव्या की आपण मेहंदी लावतो हाताला, पण ती मेहंदी का लावायची याचं उत्तर त्या बायकांनी दिलं आहे. माळ्याला ताकीत विसबंदाच्या रोपाची, बाळाला दृष्ट लागली सभेमधल्या लोकांची. तर असं आहे की मेहंदी, घराभोवती मेहंदीचं कुंपण असायचं पूर्वीच्या काळी. कुठल्याही मंगलप्रसंगी हाताला मेहंदी लावायची, कारण मेहंदीच्या रोपामध्ये दृष्टीचं विष शोषून घेण्याची शक्ती आहे. म्हणून त्याला, त्या मेहंदीला त्यांनी विसबंद असं म्हटलेलं आहे. आणि ज्या ग्रामीण ओव्या आहेत त्याच्यामध्ये त्याला ईसबंद असं म्हटलेलं आहे. तर अशा अनेक कविता, अनेक ओव्या, म्हणजे ते सगळं जे वाचलेलं जे मर्म आहे ते मर्म काढून त्या लेखांमध्ये टाकलं आहे. म्हणून ती अमृताची अक्षरवेल आहे. क्या बात आहे, क्या बात. सुनीलजी, कविता किंवा गाणं कसं उमलून येतं याविषयीचं तुम्ही शब्दसुरांच्या हिंदोळ्यावरती सगळं केलेलं आहे, त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तर त्या ह्या सगळ्या लावण्याचं संपादन करतानाचा तुमचा अनुभव काय होता? शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर हा एक संग्रह माझा प्रकाशित झाला. तो एक मी महाराष्ट्र टाइम्स नागपूर इथं एक सदर लिहित होतो आणि त्यांची अगदी माफक अपेक्षा होती. वर्तमानपत्रांचं आपल्याला माहिती आहे, जागा मर्यादित असते, त्यामुळे कमीत कमी जागेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त व्यक्त व्हायचं असतं. तर काय लिहायचं असा प्रश्न होता. आकाशवाणीमुळे माझ्यातला जो कवी आणि रसिक जो सतत जागा असायचा, त्यामुळे मला गाण्यांचं वेड आहेच. तर मी असं ठरवलं की गाण्यांवरच का लिहू नये, म्हणून मग गाण्यांवर लिहायचं ठरवलं. संपादकांनाही ते पटलं आणि प्रशांतजी कदाचित काय नक्कीच माझ्याशी सहमत होतील की आपण गाणी ऐकतो तेव्हा आपल्याला चाल आपल्या मनामध्ये ठसते. प्रशांतजींचं एक वैशिष्ट्य आहे आणि वेगळेपण आहे, ते शब्दांमधला भाव पोहोचवतात. त्यामुळे बरेचदा इतर जी गाणी आपण ऐकतो तर चाल आपल्याला आकर्षून घेते आणि चालच आपल्या मनामध्ये ती ठसलेली असते. पण शब्द जे असतात ना, ते शब्द कुठेतरी मागं पडतात. पण शब्दांमधला भाव रसिकांपर्यंत पोहोचला पाहिजे याचा आग्रह धरणारे फार थोडे संगीतकार आहेत, त्यातले प्रशांतजी एक आहे. आणि ही यशवंत देवांपासून चालत आलेली परंपरा आहे. यशवंत देव याचे फार आग्रही असायचे. भावसंगीत त्यांनी समृद्ध केलं आणि शब्दप्रधान गायकी आपल्याला माहिती आहे, अशोक रानडे या सगळ्यांनी ती पुढे शब्दप्रधान गायकी आणली. तर हे भावसंगीत जे आहे, हे भावसंगीत मला भुरळ घालणारं होतं. त्यामुळे या गाण्यांवर आपण लिहावं असं माझ्या मनात आलं आणि वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या कवींची, गीतकारांची गाणी मी निवडक अशी एक साधारण 25 गाणी आहेत ती, आणि त्या गाण्यांवर मी लिहिलं. म्हणजे त्यात बोरकर आहेत, आरती प्रभू आहेत, महानोर आहेत, शांता शेळके आहेत, इंदिराबाई आहेत, रामाणी आहेत, सुरेश भट आहेत, सुधीर मोघे आहेत, दत्ता हलसगीकर आहेत, अशा अनेक कवींवर, राणा पवारांची गाणी आहेत. अशा सर्वांवर मी लिहिलं आणि हे 25 लेख मी त्या संग्रहामध्ये लिहिले. आणि मला असं लक्षात आलं की त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. रसिकांची दाद चांगली मिळाली शब्दसूरांच्या हिंदोळ्यावर याला. आणि ते शीर्षकही तसं फार आकर्षक असं, शब्दसूर आणि हिंदोळा. त्यामुळे शेवटी
शब्दांना जे स्वरांचे पंख लाभतात वा. आणि आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही म्हणतो की ध्वनी लहरींवर ते नंतर हवेत जातात विरून, पण ते विरत नाहीत, खरं. ते हवेतून आपल्या हृदयापर्यंत येतात, मनात पोहोचतात. तर अशी ही किमया वा. कविता आणि गाणीच करू शकतात. वा. म्हणून मग हे शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर आणि ती गाणी एकत्रित केली. त्या पुस्तकातलाच एक छानसा उतारा आपण ऐकूयात ऐश्वर्याकडून. हो. गाण्यात गोडवा कशाने येतो या प्रश्नाचं एक ठाशी उत्तर नाही देत आहे. रसिकांपर्यंत पोहोचणारं गाणं हा खरं तर एक सांघिक आविष्कार असतो. तरीही नेहमी जाणवतं की सौंदर्य आणि लावण्य यात जो सूक्ष्म पण मोठा फरक असतो तोच इथेही लागू आहे. सौंदर्य खुलवता येतं, लावण्य जन्मजात असतं. गाण्यातल्या गोडव्याचंही तसंच आहे. भाषेतला हृदयातला गोडवा घेऊनच जन्माला आलेलं गाणं चटकन आपल्या मनात ठसतं. गाण्यातला हा जन्मजात गोडवा एखाद्या शब्दानं सुद्धा आपल्याला वेडं करतो. गाण्यांमधील लाडीक लढीवाळ संबोधनं गाण्यात गोडवा निर्माण करतात. अवीट गोडीच्या कितीतरी मराठी गाण्यांमध्ये ही संबोधनं बेमालूमपणे येतात. शिळमध्ये ती भेट नाही का म्हणते, राना रानात गेली बाई शिळ. यातलं बाई हे संबोधन किती सहज उमललेलं आहे. आपल्यालाही नकळत आपल्या मनात अशी संबोधनं असलेली गाणी उमलली तर नवल नाही. बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला, बाई मी विकत घेतला शाल, बाई मी पतंग उडवित होते, ही आणि अशी कितीतरी. लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि दत्ता डावजेकरांनी संगीतबद्ध केलेलं कुठे गेला बाई कान्हा किंवा गजानन वाटवे यांनी गायलेलं आणि संगीत दिलेलं कसा गडे झाला कुणी ग बाई केला राधे तुझा सैल आंबाडा हे लोककवी मनमोहन यांचे गीत अजरामर आहे. सखे सजणे गडे या शब्दांहून बाई हे संबोधन खूप वेगळं आहे, हे लक्षात येतं ना. बाई या संबोधनात एक प्रकारची शालीनता घरंदाजपण आहे आणि विशेष म्हणजे रसिकांच्या हृदयाला स्पर्श करण्याचं सामर्थ्य आहे. या गाण्यांचा काळ आठवून बघा, म्हणजे लक्षात येईल की गाणं ऐकणं हा त्या काळी प्रतिष्ठेचा भाग होता. रेडिओ माध्यमातून गाणं चोखंदळ रसिकांपर्यंत पोहोचत होतं. माझघरातही या गाण्याला प्रतिष्ठा होती. भूपाळीपासून अंगाईपर्यंत गाण्यांनी मनाचं अवकाश व्यापलं होतं. बाई हे संबोधन पुरुषांनी म्हणजे कवी गीतकारांनी प्रामुख्याने वापरले, हे सहज निरीक्षण बरं. स्त्रियांनी लिहिलेल्या गीतात या संबोधनाचं प्रमाण नगण्य आहे. वरवर पाहता किती साधं आणि सोपं संबोधन आहे बाई, पण त्यात प्रेम आहे, आदर आहे, जिव्हाळा, आत्मीयता आणि परस्पर विश्वास देखील आहे. अवघ्या मराठीला मुक्तछंद देणारे, अभिमान वाटावे असे कवी अनिल यांची अप्रतिम कविता आहे. तिची आठवण स्वाभाविक आहे. बाई या पावसाने. विशेष म्हणजे पु ल देशपांडे यांनी हे गीत गायलं आहे. संगीत आहे जी.एन. जोशी यांचं. ऐकायलाच हवं असं हे गीत मुळातून वाचण्यासारखं आहे बरं. बाई या पावसानं लाविली झिम झिम, बाई या पावसानं लाविली झिम झिम, भिजवलं माळरानं उदासलं मन, बाई या पावसानं. फुलली ही जाई जुई बहरुनी वाया जाई, फुलली ही जाई जुई बहरुनी वाया जाई, पारिजातकाची बाई कशी केली दैन, बाई या पावसानं. नदी नाले एक झाले पूर भरोनिया चाले, नदी नाले एक झाले पूर भरोनिया चाले, जीव लग कोठे बाई पडे अडकून, जीव लग कोठे बाई पडे अडकून, नचे पडे चैन, बाई या पावसानं. या गीतातली नायिका किती संयतपणे आपल्या मनातलं उदासपणाचं मळप पावसाच्या प्रवाही करते. जाई जुईचे बहरून वाया जाणे असो की पारिजातकाचं मातीत मिसळून जाणं, त्यातून ती पावसाच्या निर्दयीपणाची तक्रार करते. पण तिला सांगायचं आहे ते वेगळंच, ते ती शेवटी व्यक्त करते. अशा निर्दयी पावसात तिचा जीवलग कुठेतरी दूर अडकून पडलाय आणि त्यामुळे तिच्या जीवाला अजिबात चैन नाही.
आपलं हृदय मोकळं करण्यासाठी, शयीन नसलेल्या जीवाला जे सांगायचं आहे ते सांगण्यासाठी तेवढ्याच जिव्हाळ्याचा शब्द संबोधन म्हणजे बाई. स्त्रियांच्या बोलण्यातला हा सहज उद्गार गीतांमध्ये लाघवी अलंकार बनेल असं कुणाला कधी वाटलं होतं का? शब्द सुरांच्या हिंदोळ्यावर या ललित लेखातून घेतलेला खास. वाह, क्या बात आहे. 8व्या मजल्यावरती शब्द राहतात, 7व्या मजल्यावरती सूर राहतात आणि खाली सगळे रसिक राहतात. सप्तसूर बरोबर 7व्या मजल्यावरती आहेत. त्यामुळे इकडचे शब्द तिकडचे सूर आहेत आणि मध्ये आमच्यासारखे अरसिक. आणखीन एक कविता सुनीलजींची प्रशांतजींकडून ऐकूयात. कवी हा मुका रसिक असतो आणि रसिक हा बोलका कवी असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे अरसिक कुणीच नाही. माधवराव नेहमी आतमध्ये असतात तेव्हा मला भीती वाटत असते की ते कधी बाहेर येतील म्हणून. आता ते माझ्या शेजारीच बसलेले आहेत, त्यामुळे माझा एक डोळा इकडे सुद्धा आहे. शेत शिवारात आलो आलो मातीच्या माहेरी. शेत शिवारात आलो आलो मातीच्या माहेरी. पाट पाण्याची रांगोळी सूर्य स्वागताला वरी. पाट पाण्याची रांगोळी, पाट पाण्याची रांगोळी सूर्य स्वागताला मधी. वारा गातो गंध गाणे, वारा गातो गंध गाणे, वारा गातो गंध गाणे, पिक डोलते कोवळे. वारा गातो गंध गाणे, पिक डोलते कोवळे. उंड सावल्यांची नक्षी, भुई नक्षत्र सावळे. ऊन सावल्यांची नक्षी, ऊन सावल्यांची, ऊन सावल्यांची नक्षी, भुई नक्षत्र सावळे. शेत शिवारात आलो आलो मातीच्या माहेरी. इथे साठला आनंद श्वास मोकळा वाटतो. इथे साठला आनंद, इथे साठला आनंद श्वास मोकळा वाटतो. राबणाऱ्या हातानाही पान्हा प्रेमाचा फुटतो. राबणाऱ्या हातानाही पान्हा प्रेमाचा फुटतो. शेत शिवारात आलो आलो मातीच्या माहेरी. मातीचाच गुणधर्म यांच्या मनामध्ये जागा. मातीचाच गुणधर्म, मातीचाच गुणधर्म यांच्या मनामध्ये जागा. सारे सोसून अंकुरे मन जोडणारा धागा. सारे सोसून अंकुरे, सारे सोसून अंकुरे मन जोडणारा धागा. मन जोडणारा धागा, मन जोडणारा धागा. शेत शिवारात आलो आलो मातीच्या माहेरी. शेत शिवारात आलो आलो मातीच्या माहेरी. शेत शिवारात आलो आलो मातीच्या माहेरी. पंचपक्वानासारखी शेंगा चटणी भाकरी. पंचपक्वानासारखी
शेंगा चटणी भाकरी, शेंगा चटणी भाकरी. शेत शिवारात आलो आलो मातीच्या माहेरी, पाण्याची रांगोळी सूर्य स्वागताला वरी. वन मोर आहे अजून. हां, खरं म्हणजे सुनीलजींच्या कवितांवरतीच एक स्वतंत्र गाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो. आणि मी जे म्हणालो सुरुवातीला ते खरंच आहे. आम्ही इतका वेळ ते बोलतोय, पण एका गाण्यातनं कवितेतले भाव पोहोचवणं हे कौशल्य स्वरांची खरंच. पुण्याई असते. ग्रेट ग्रेट. स्नेहाताई, साधना आमटे या तुमच्या इंदू आत्या, हो. आणि या नात्यातून आमटे परिवार या म्हणजे एका अर्थानं समाजशिल्पी कुटुंब ज्याला म्हणता येईल, त्या कुटुंबाशी तुमची जवळीक निर्माण झाली. इंदू आत्यांविषयी तुम्ही लेख लिहिलेलंच आहे, पण त्या लेखात न आलेलं असं आणखीन काय आहे ते आम्हाला ऐकायला आवडेल. इंदू आत्या म्हणजे असं आहे की आमच्या म्हणजे माहेरी माझ्या घुले, इंदू घुले, तर त्यांच्या घराण्यामध्ये 5 ते 6 महामोहोपाध्याय होऊन गेले. त्यामुळे तो वारसा तो तिच्याकडे आला आणि ती प्रचंड सश्रद्ध, देवभोळी आणि अतिशय पूजेत रमणारी. पण आमटे कुटुंब पूर्ण नास्तिक. ते म्हणजे विकासदादा नेहमी म्हणतो की आनंदवनात परमेश्वर नाही असं. मग तिथे पाटी काय लावली आहे आनंदवनात? तर आनंदवनात ही पाटी लावली आहे, श्रम ही श्रीराम है हमारा, अशी तिथे जी आहे ती पाटी लावली आहे. तिथे सगळं आहे, फक्त देऊळ नाही आहे. पण हिचं घरामध्ये मात्र हिचं मोठं देवघर, आणि ती देवाच्या बाबतीत पूर्ण अतिरेकीच असं मी पाहिलं. तिने तिचं विचार स्वातंत्र्य जे आहे ते जपलं. म्हणजे सगळा स्वयंपाक करून झाल्यानंतर ती देवपूजेत रमायची, तर आणीबाणीच्या क्षणीसुद्धा ती कधी बाहेर आली नाही. आणि ती त्यांचं म्हणजे आमटे घराण्याचं कुळदैवत हे गोपाळ कृष्ण, आणि त्याचं तिला खूप वेड होतं. पण असं झालं की म्हणजे सांगायचं असं आहे की गोपाळकृष्णानी सांगितलेली जी भगवद्गीता आहे ती सगळी प्रत्यक्षात आली आहे ती तिथे आनंदवन आणि हेमलकस्यातच. सगळा जो निष्काम कर्मयोग जो आहे सांगितलेला, म्हणजे आनंदवनात निराधार वृद्धांसाठी जसं आहे तिथे घर आहे, तसं थकलेल्या गाईल बैलांसाठी सुद्धा निवारा आहे. तर कृष्णाने सांगितलेलं गोपालन किती मोठ्या प्रमाणामध्ये तिथे त्यांनी केलं आहे. आणि निष्काम कर्मयोग हा तर तिथे आहेच. तिचे अनेक रूपं माझ्या ह्याच्यात. ती म्हणाली की माणसांना जात असतं धर्म, शेवटी भेट झाली तेव्हा म्हणाली की माणसांना जात असते, धर्म असतो, हे काही आम्ही कधी मानलंच नाही. आणि मला आयुष्यात कधीही साऊंड स्लीप लागली नाही, कारण रोजचा पेपर ह्यानी मला कधी झोप लागलीच नाही असं ती म्हणाली होती. त्यामुळे तिचं जगणं हे खूप वेगळं होतं, ते लेखामध्ये आहेच. खरं आहे. त्यांच्याविषयी खूप छान लिहिलं आहे. ऐश्वर्या आपल्याला वाचून दाखवेल. इंदू आत्या, तशी तिची अनेक रूपं माझ्या स्मरणात आहेत. अगदी लहानपणापासून मी तिला अनुभवत आले आहे. घरात तिचा धाकच होता सर्वांना, तसं मलाही. मागे वळून बघत आठवून पाहिलं तेव्हा लक्षात आलं, स्मरणात आहे ते तिचं धूमकेतूसारखं अचानक प्रकट होणं. इंदू आली हा लेखा. खरं तर ती कितीतरी मोठी, म्हणजे सर्वच दृष्टीने, तरी ती इंदूच का कोण जाणे. माझ्या बाबांच्या आणि तिच्या वयात तब्बल 9 वर्षांचं अंतर, परंतु त्यांनी तिला कधी ताई म्हटल्याचं आठवत नाही. एरवी ती सर्वांची ताई. प्रकाश, विकास ही मुलं आणि नातवंडही तिला इंदूच म्हणतात. कुठल्या तरी सणाला आमच्या मोठ्या गोतावळ्यातील सारी माणसं जमलेली असायची. गप्पा गोष्टी सुरू असायच्या आणि अकस्मितरित्या ती यायची. खादीची मौसूद साधी साडी, गळ्यात काळी पोत, नीटनेटकी, सुंदर, देखणी, विलक्षण तेजस्वी. भराभर पावले टाकत ती त्या छोट्या दरवाजातून अंगणात आली की घरभर व्यापून उरे ते फक्त तिचं अस्तित्व. इंदू मावशी, इंदू आत्या, ज्याच्या त्याच्या ओठी फक्त ती आणि तीच.
मी शाळेत असताना ती वारंवार भेटत असे. माझ्या दुसऱ्या म्हणजे बेबी आत्याकडे तिचा लवाजम्यासह मुक्काम असायचा. बाबाही असत. शाळेतून एकदा तरी मी बेबी आत्याकडे जायचे. आनंदवनची तिच्या दारी उभी असलेली गाडी खूप काही बोलून जायची. उत्सुकतेने मी इंदू आत्याला भेटायचे. कधी ती देवपूजेत रमलेली असायची, बरेचदा स्वयंपाकात, तर कधी बाबांजवळ. येणारा जाणारा क्षणभर खंडित नसे. ती व्यस्त. बाबा दर खेपेला माझी चौकशी करत, बोलवून विचारपूस करत. चित्र काढतेस का, काय वाचलंस, तब्येत कशी आहे वगैरे. इंदू आत्या मात्र सापडायची नाही. भेट होऊन सुद्धा तिचं व्यक्तिमत्व लपलेलं असायचं. ते शोधूनही सापडत नसे. माझी मात्र धडपड असायची. नागपुरातल्या महाल विभागातील तिच्या माहेरी गणगोत असायचं. ती देवभोळी आणि सश्रद्ध होती. आनंदवनातल्या सुगंधी आपसूक उमललेल्या रंगवेड्या फुलांचे दाट हार ती आणायची. हातात तिची आवडती उदबत्ती. मग देवघर सजायचं. गौरी गणपती प्रसन्न दिसायचे. ती प्रत्येकाशी बोलायची. आनंदवनचा परिवार तिच्या भोवती असायचा. ती कोणीतरी सर्वांहून निराळी आहे हेच मी लहानपणी ध्यानात घेतलं होतं. तिचं मोठेपण मात्र अज्ञात होतं. तिचा सहवास खूप कमी मिळाला आम्हाला. तशी ती कर्तव्याला कधीच चुकली नाही. गोतावळ्याच्या सुखदुःखाच्या क्षणी ती कधीही गैरहजर नव्हती. आनंदवन ही आमच्यासाठी अभिमानाची बाब. वर्तमानपत्रात, दिवाळी अंकात, आकाशवाणी, दूरदर्शनवर येणाऱ्या तिच्या मुलाखती वाचायच्या, बघायच्या, ऐकायच्या आणि विसरून जायचं. इंदू आत्या म्हणूनच तिच्याकडे बघायचं एवढंच आम्हाला माहिती होतं. तिचे विस्तारलेले आकाश, तिची उंची, तिची सावली किती मोठी याचा बालपणी आम्ही कधी विचारच केला नाही. माझ्या बाबांचं आणि तिचं सख्ख्या भावा बहिणीचं नातं, पण या सख्ख्या नात्यातला जिव्हाळा सुद्धा अव्यक्त, दूरस्थ असा वाटायचा. आणि एक दिवस तिचं आत्मचरित्र हाती आलं. समिधा. साधना आमटे यांच्या जीवनातील काही संस्मरणे उत्सुकता आणि कुतूहल म्हणून वाचायला घेतलं. वास्तवाच्या विस्तवावरून चालताना संकटात पडलेली, दुःखानं होरपळलेली, एका जन्मात अनेक जीवन भोगलेली ही हिमालयाची माऊली मातृशक्ती किती किती रूपतीची, न बघितलेली, न अनुभवलेली. मी वाचत गेले, थांबले, मुकी झाले. किती लोकविलक्षण विदुषी आहे माझी आत्या. तिचं सारं जीवन म्हणजे कष्टायन. मातीशी तिची नाळ जोडलेली, वादळाला जपायला दिलेलं तिचं आयुष्य. तिच्या मिठीत अचानक बाबा नावाचं वादळ आलं आणि सारं अंतर पार करून तिचंच वादळ झालं. आणि खरंच समिधा वाचून कळलं तीच वादळ प्याली. समिधा मी पुन्हा पुन्हा वाचलं. इंदू आत्याला जाणून घेतलं. इंदू घुले ते साधना आमटे. अपार कष्ट, अग्निदिव्य, झळाळते पातिव्रत्य आणि अथांग प्रेम असा तिचा प्रवास. हा प्रवास मला अनोळखी होता असं नाही. तिच्या कार्याविषयी अभिमान होता आणि जाणीवही होती. परंतु इंदू आत्याची प्रतिमा मनात फक्त शिस्तप्रिय आणि प्रेमळ आत्याचीच होती. जनकल्याणाची आस असलेली, विश्ववात्सल्यानं व्यापून उरलेली, वयाच्या 84व्या वर्षी निरागस बालभाव असणारी ही तेजस्वी समिधा इंदू आत्या. तिला आयुष्यात एकच नातं माहिती होतं, आईच्या प्रेमाचं, माणुसकीचं, सुखदुःखाचं आणि मनामनाचं तर चैतन्याचं. अंतर्मुख होऊन बघितलं तेव्हा जाणवलं की तिच्यामध्ये इंदू आत्या शोधणं हे किती लहानपण होतं आपलं. किती छोटा परीघ आखून घेतला आपण आणि त्यात तिला शोधत बसलो. आत्ता काही दिवसांपूर्वी ती भेटली तेव्हा निराळी भासली. आनंदवनात राहून त्याच्यापासून अलिप्त, शांत, तृप्त. बाबा गेल्यानंतरची ही भेट. पण वाटलं बाबांनासुद्धा भेटलो आपण. तसं तिचं सायुज्य आजही आहेच मुळी. ती नेहमीसारखं बोलत होती, हसत होती. बाबा आज देखील तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहेत हे जाणवत होतं. आनंदविभोर होऊन मी तिच्या अवतीभोवती फिरले. तिने आम्हाला आग्रह करून जेवू घातलं. जिव्हाळाच्या गप्पा रंगल्या. येणाऱ्या जाणाऱ्याला ती कौतुकाने सांगत होती, ही माझी भाची लेखिका आहे,
तिच्या पुस्तकाला पुरस्कार मिळालाय. आणि एका क्षणी मी मनातच टाळी वाजवली. वाटलं सापडली इंदू आत्या. दुसऱ्या क्षणी सावध झाले. वाटलं पाण्याचं एक थेंब होऊन बाजूला का बरं राहायचं, या आपल्यासमोर असलेल्या सागरात मिसळून जायचं, सागराचाच एक भाग व्हायचं. अथांग माझे पण सर्वार्थानं संपलं तरच इंदू आत्या गवसल आपल्याला. ठरवलं तिच्या मोठ्या सावलीत आपण मिसळून जायचं. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे अमृताचे अक्षरवेल यातले सगळेच लेख वाचावेत असे आहेत. म्हणजे या कार्यक्रमाचा समारोप थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आपण. सुनीलजींची कविता प्रशांतजींनी भैरवीमध्ये बांधलेली आहे, त्यामुळे त्या भैरवीने समारोप होईल. पण तत्पूर्वी एक प्रश्न या दोघांनाही मला विचारायचा आहे की तुमच्या दोघांचं सोलापुरात येणं खरं म्हणजे हा सोलापूरचा भाग्ययोग आहे. तुम्ही आम्हाला प्रेम दिलं, जिव्हाळा दिलं, स्नेह दिलं, एक नवी ओळख दिलीत, ती संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही मिरवलीत. सोलापूरने तुम्हाला नेमकं काय दिलं? सोलापूरने काय दिलं? सोलापूरने भरभरून दिलं आहे तुमचं प्रेम सर्वांचं, सोलापूरकरांचं. सोलापूरसारखं मुक्कामाचं ठिकाण माझ्या संपूर्ण भटकंतीत मला लाभलं नाही. त्यामुळे मी अजूनही सोलापूरकर म्हणूनच अभिमानाने मिरवतो महाराष्ट्रात सगळीकडे. जरी मूळ नागपूरचं असलं तरी सोलापूर हे माझ्यात रुजलेलं आहे. आणि 2006 साली इथे जेव्हा पहिल्यांदा आलो नाशिकहून बदली होऊन, तेव्हापासूनचा जो प्रवास मी सोलापुरातल्या वास्तव्याचा बघतो, तेव्हा अगदी माझं हे दुर्भाग्य की सरदेशमुख सर आणि निर्मल कुमार फडकुले सर हे नुकतेच वर्षभर किंवा काही महिने आधीच त्यांनी हे लोकीचा निरोप घेतला होता. पण डॉक्टर गोमा पवार असतील किंवा दत्ताजी अलसगेकर, कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांच्यासारखी मंडळी, निशिकांत ठकार सर पुण्यात अजूनही भेटतात, ही मोठमोठी मंडळी. इथली मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक एक संस्था आहे. इथे दत्ताअण्णा बसले आहेत, जे आहेत, येळेगावकर सर आहेत, अनेक मंडळी आहेत, सगळी सुलभाताई, पुष्पाताई आहेत. ही सगळी यांच्याशी माझं आणि आमचं सख्य इतकं जीवाभावाचं झालं. अनेक जण म्हणजे प्रत्येकाचं नाव घेणंसुद्धा शक्य, पण प्रत्येकाने आमच्या हृदयात घर केलेलं आहे. आणि तुमची सर्वांची घरं ही आमचीच आहेत असं मी मानतो. यापेक्षा आणखी काय हवं सोलापूर? आबासाहेब आहेत, पद्माकर आहेत, आमचे रायराजकर आहेत, ही सगळी मंडळी आपण या सर्वांचं प्रेम. आणि सोलापूर आकाशवाणीत मला जे जे काय करता आलं, एकतर माझ्याकडे अधिकार होता हा भाग आहेच, पण माझ्यामध्ये एक मुळात पत्रकार जो दडलेला आहे तो आणि एक कवी, यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम, कार्यक्रम. आणि सोलापूरकर खूप कलाप्रेमी आहेत, खूप सुप्त त्यांच्यामध्ये गुणसंपदा आहे. मनोजसारखा अगदी ज्यांनी चित्रपटांवरती एक सुंदर मालिका आम्ही केली, अभिवाचनं अनेक वेगवेगळ्या पुस्तकांची मी केलीत, रामजोशींपासून अनेक अशा गाथा मालिका, नादवेदसुद्धा आम्ही 12-13 भागांची मालिका केली. सोलापूर आकाशवाणीसाठी मला खूप काही करता आलं. आणि त्यातले 2 प्रतिनिधी इथं आहेत, अरुचिता ढेरे मॅडम आहेत, जयश्री पुराणिक आहेत. यांनी तांत्रिक असो किंवा इतर कार्यक्रम विभागाची मदत असो, ही सगळी मदत या सगळ्या आणि इतर आमचे सगळे निवेदक असोत या सर्व टीमने दिली. त्यामुळे खूप काही करता आलं. निशिकांत ठकार सरांची 3 तासांची मुलाखत, गोमा पवार सरांची 1 तासाची इंग्लिशमधली मुलाखत जी दिल्ली आकाशवाणीला आम्ही पाठवली ती आहे. रायराजकर आणि सोहनींच्या मालिका हा तर खजिना आहे. आणि हा महाराष्ट्रात नव्हे तर भारतातही सगळीकडे पोहोचतो आहे. खरं आहे. हे असं खूप काही करता आलं. मारुती चितंबल्लींची मुलाखत दीर्घ अशी ती घेता आली. खूप काही करायचंही राहून गेलं आहे, पण तरी जे काय करता आलं ते खूप मोलाचं आहे असं मला वाटतं. वा वा, क्या बात आहे.
तुला? काळजातले दिवे असं मी म्हटलं तर ते खरंच सगळे सोलापूरकर म्हणजे काळजातले दिवेच आहेत. आणि असं आहे की आपला वर्तमान काळ आपल्या हातात असतो, हो की नाही. भविष्यकाळ आपल्याला घडवता येतो, पण गतकाळाचं काय हो. जो भूतकाळ असतो तो तर आपल्याला बदलवता येत नाही, तो तर आपल्या मनामध्ये कायमचा चिकटलेला असतो. पण सोलापूरने मला काय दिलं असं जेव्हा विचारतात सगळे, नागपूरलाही विचारतात की काय जातेस सारखी सोलापूरला, काय आहे तुझं सोलापूरला, तेव्हा मी सांगते की माझा गतकाळ जो होता की असा होता की काही काही गोष्टी आपल्या आयुष्यात असतात की त्या नकोशा असतात, त्या आठवाव्याशा वाटत नाही, काही संकटांची मालिका असते. पण गतकाळ सुंदर होणं हे कशामुळे साधतं, तर जेव्हा अध्यात्म जीवनात येतं आणि सगळे पुराणं आणि सगळं. तर ही नवी ओळख स्वतःचीही जी दिली ती सोलापूरने दिली. आणि अमृता प्रीतम यांनी असं म्हटलेलं आहे की गेलेली वर्षे आणि आलेले अनुभव हे शरीरावरल्या कपड्यासारखे नसतात, तर ते शरीरावरच्या तिळासारखे असतात. ते दिसत नाहीत, ते गुपचूप असतात आणि आपली जागाही सोडत नाहीत. मग कितीही दुष्काळ पडो, कितीही वादळ वारं येऊ, एखाद्या वेळेस त्याची पानं झडतील, पण तो वृक्ष मुळापासून हलणार नाही. तशीच काही माणसं आणि तशीच काही गावं असतात. आणि तेच तसंच सोलापूर आहे. म्हणून एक रुबाई अशी आहे की प्रेमाला असते का जरूर स्पर्शाची, प्रेमात वाचते रे सतार हर्षाची, प्रेमाने सर्व सुगंधित होते रक्त, प्रेमाला कळते प्रेमच करावे फक्त, प्रेमच करावे फक्त. वा वा वा, क्या बात आहे. खरं म्हणजे ह्या दोघांपैकी स्वतंत्रपणे सुद्धा 1.5-2 तासात मावणारं व्यक्तिमत्व नाही. अशा स्थितीत या दोघांना 1.5-2 तासात सामावून घेणं खरोखरच कठीण आहे. पण शेवटी वेळेची मर्यादा असते, ती आपल्याला पाळावीच लागेल. खूप काही विचारायचं आहे. मारुती चित्तमपल्लीवरती हे PhD करतायत. यांची दोनोळी नावाचा एक वेगळा काव्यप्रकार आहे, त्याच्याविषयी विचारायचं होतं. अशा अनेक गोष्टी राहिलेल्या आहेत. पण हे आपलेच आहेत, आपण त्यांना केव्हाही बोलू. पुन्हा आणखीन काही वेगळ्या निमित्ताने आपल्याला यांच्याशी संवाद साधता येईल. पण आज या प्रिसिजन वाचन अभियानाच्या निमित्तानं तुम्ही दोघेही आलात आणि मनमोकळेपणाने आपले विचार मांडलेत. मनापासून आभारी आहोत. प्रशांतजींनी सुंदर चाली लावल्या, तो त्यांचा हातखंडाच आहे खरं म्हणजे. या निमित्तानं प्रशांतजींना पुन्हा ऐकण्याची संधी आम्हाला मिळत राहते. हेही आमचं भाग्य आहे. यश आणि ऐश्वर्या दोघांनी खूप उत्तम वाचन केलेलं आहे, त्यामुळे खूप छान. या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि अर्थातच आपण सर्व वाचनप्रेमी रसिक श्रोते, आपण सगळ्यांचेही मनपूर्वक आभार. भैरवीनंतर आपण तेच सूर घेऊन घरी जावं म्हणून ही शाब्दिक बडबड आधी करून घेतली. आणि प्रशांतजींना विनंती करेन की आपण या मैफिलीचा समारोप भैरवीने करावा. फक्त एक थोडंसं वाक्य बोलतो, पण तरी तुमची माफी मागून. नारायण काका कुलकर्णी नेहमी असं म्हणतात मला विशेषतः की तुम्ही सरकारी नोकरीत राहून आयुष्यभर पेढे खाल्लेत. म्हणजे पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर ही सगळी स्थानं जी आहेत, तीर्थस्थानं, या सगळ्यांचा दर्शनाचा लाभ तर मिळालाच, पण सेवाही करायला मिळाली आकाशवाणीच्या माध्यमातून आम्हाला. त्यामुळे हे सरकारी नोकरीतनं पेढे खाणं, तर अशाच भावावस्थेत कधीतरी स्फुरलेली ही अभंग रचना आता तुमच्यापुढे सादर होते. भांबावले मन माझे तूच देई थारा, भांबावले मन माझे तूच देई थारा, जीव जळे भवतापे अगा विश्वभरा, जीव जळे भवतापे अगा विश्वभरा, जीव जळे भवतापे अगा विश्वभरा, अगा विश्वभरा. तुझ्या दर्शनाची आस कासावी सकरी, तुझ्या दर्शनाची आस, तुझ्या दर्शनाची आस, तुझ्या
तुझ्या दर्शनाची आस कासावीस करी, जन्म माया डोळ्यांपुढे नसता मुरारी, जन्म माया डोळ्यांपुढे नसता मुरारी. श्वासासमध्यास तुझा, श्वासासमध्यास तुझा, तुझाच उतारा, श्वासासमध्यास तुझा, तुझाच उतारा. जीव जळे भवतापे अगविश्वरा, जीव जळे भवतापे, जीव जळे भवतापे, जीव जळे भवतापे अगविश्वरा, अगविश्वरा. अरूपात पाहताना दिसे तुझे रूप, अरूपात पाहताना रूपात पाहताना दिसे तुझं रूप, ठाई ठाई भरलासी आनंद स्वरूप, ठाई ठाई भरलासी, ठाई ठाई भरलासी आनंद स्वरूप. ब्रह्ममाया तूच आणि डोहतो किनारा, ब्रह्ममाया तूच, ब्रह्ममाया तूच आणि डोहतो किनारा. जीव जळे भवतापे अगविश्वरा, जीव जळे भवतापे अगविश्वरा, अगविश्वरा. आर्तटा हो ऐक आता माझा घनश्याम, आर्तटा हो ऐक आता, आर्तटा हो ऐक आता माझा घनश्याम. पडो भूल जन्मोजन्मी तुझी सर्वोत्तमा, पडो भूल, पडो भूल जन्मोजन्मी तुझी सर्वोत्तमा. ओठी राहो नाम सदा सार्थ येर झारा, ओठी राहो नाम सदा, ओठी राहो नाम सदा, ओठी राहो, ओठी राहो नाम सदा, ओठी राहो, ओठी राहो नाम सदा सार्थ येर झारा. जीव जळे भवतापे अगविश्वरा, जीव जळे भवतापे अगविश्वरा. भांबावले मन माझे तूच देई धारा, भांबावले मन माझे तूच देई धारा. जीव जळे भवतापे अगविश्वरा, अगविश्वरा, अगविश्वरा.